बाबा एक दिवस आले आणि म्हणाले, की आमच्या नाटकातली मुलगीच गेली आणि गणपतीचे 10 शो आहेत, तर तुला करायला लागेल. तू करशील का? वरतून अरे आम्ही माडीवरती राहायचो असं. तर वरचे सगळे सांगितले, "अगं शोभा तुझं नाटक लागलं रेडिओ," की आजी रेडिओ बंद करणार खाली. पेपरला मुलाखती आल्या. सांगितलं आजीला, की आज तुमच्या नातीची मुलाखत आहे पेपरला, की आजीने पेपरच एकदा टराटरा फाडून टाकला. आणि नंतर मग मी स्वतःसाठी स्टँड घेतला. स्वतःसाठी झगडले, की नाही मी नाटकात काम करणार. समाज काय म्हणेल, की घराण्यामध्ये केलं ते पुरुषांनी केलं. आत्तापर्यंत बायकांनी नाटकात काम केलेलं नाहीये आणि तू जर नाटकात काम केलं, तर तुझ्याशी लग्न कोण करणार? रंगभूमीला शाप आहे. कलावंताच्या चेहऱ्याला एकदा रंग लागला, की तो कायम लागतो. वो जो आते हैं ना, तुम्हें देखने के लिए आते नहीं, वो तुम्हारी कला देखने के लिए हा आते हा हैं. हा हा कलाकार याचाच भूकेला आहे. फक्त टाळ्या पाहिजे. त्याच्यात आपण भूकेला आहोत. म्हणजे माझा बँक बॅलन्स जर तुम्ही विचारला, तर मी सांगेन सगळ्या टाळ्या आणि यांचे सगळे आशीर्वाद, की आप मुझे जितना गंदी गाली देना ना, बोलो मैं दूंगी, लेकिन मुझे कपडा पूरा देना पहनने के लिए. पण आता खूप काळ बदलला. आता जे पेरेंट्स माझ्याकडे बरेचदा येतात, की ही आमची मुलगी आहे, हिला सीरियलमध्ये काम करायचंय. आम्ही प्रोड्युसरला काय पैसे लागले तर देऊ, पण हिला हिरोईन करा. असंही काही जण सांगतात. पण ठीक आहे ना, तुम्हाला अभिनय आधी करता आला पाहिजे. हम्म. नुसतंच तुमच्याकडे पैसा असून चालत नाही. रंगभूमी ही अशी देवता आहे, की तुम्ही तिची सेवा करा, निस्पृहपणे करा, तिच्यावर श्रद्धा ठेवा. ती निश्चित तुम्हाला एक दिवस यश देणार. हाय हॅलो नमस्कार, मी प्रशांत. ए डान्स प्रोडक्शन या युट्यूब पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्यासोबत अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी जवळपास 100 नाटकांमध्ये काम करून आपल्या रंगभूमीची शान अजून वाढवली. अशा अभिनेत्री शोभा मॅम आपल्यासोबत आहेत. मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते. आज मला तुम्ही सगळ्यांनी इकडे बोलवलंत. विशेषतः किशोर निकम सरांनी मला इकडे बोलवलं. तू तर आहेसच. येस, आणि खूप छान गप्पा मारायला मिळतात आणि गप्पा हा माझा आवडीचा विषय. बरोबर. त्याच्यामुळे तर एकदा गप्पांना सुरुवात झाली, की मग काय मजा येते. आज गप्पांची मेजवानी आम्ही करणार आहोत. बघूयात कसं कुठपर्यंत जातंय ते. मॅम, प्रॉपर तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्याच? तसं मी प्रॉपर वेरूळची. वेरूळ घृष्णेश्वर 12वं ज्योतिर्लिंग जे आहे, तिथले आम्ही पुजारी. त्याच्यामुळे आमचं मूळ गाव वेरूळ. पण राहायला मग आम्ही आता इथे संभाजीनगरमध्ये. आमच्याकडे वर्षातनं एकदा महिन्याला आम्हाला वेरूळला जावं लागतं. तर मग तसं तिथे आमचं कायम जाणं-येणं असतंच. पण वास्तव्य आमचं संभाजीनगरमध्ये. संभाजीनगर. आणि इथे पण खाराकुवा हा जो एरिया आहे, म्हणजे ही जी गल्ली आहे, म्हणजे आता कॉलनी वगैरे सगळे म्हणतात, पण आमची गल्ली आहे. खाराकुवा. आम्ही जिथे राहतो ती कुवारपल्ली. तर तिथे आमचं पाताळेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं. 350-400 वर्ष जुनं ते मंदिर आहे. तर त्याची पूजा पण आमच्याकडे असते. तर तिथलं पण मंदिर मी बघते. जेव्हा मी संभाजीनगरला येते मुंबईहून, तर तेव्हा मी पाताळेश्वर आणि घृष्णेश्वर यांची सेवा करतेच करते. बरोबर आहे. आणि हे जे घराणं आहे, आधीपासून तुमची ही परंपरा चालत आलेली आहे. वंश परंपरेने ही सेवा आमच्याकडे आहे चालत आलेली. वा. आणि आताही ती जोपासली जाते. यात किती जणांचा कसा वाटा आहे? आमच्या पूर्ण फॅमिलीचा यात 100% वाटा आहे. कारण सगळेच आम्ही शिवमय आहोत, शिवभक्त आहोत, शिवाचे उपासक आहोत. शिवाची उपासना आमच्या घरामध्ये चालू आहे, अखंडपणे चालू आहे. वंशपरंपरेने चालू आहे. म्हणजे आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा आणि त्याच्या आधीची जी काही वंशावळ असेल, मला सगळ्यांची नावं माहीत नाहीयेत. तर ते सगळे वंशपरंपरेने वेरूळला घृष्णेश्वराची आम्ही पुजारी. वॉव! आणि जसं आता मी मगाशी सांगितलं, की इथे पण जे मंदिर आहे त्याचे आम्ही पुजारी. आणि ही उपासना, ही भक्ती करत कलेची सेवा म्हणजे आमच्या घरामध्ये संगीत, नाटक आणि भक्ती ह्या तिघांचाही संगम आहे. त्रिवेणी संगम आहे. वाह! आणि आम्ही सगळे बहीण-भाऊ कलाकार म्हणजे कलाकारी घराण्यातलेच आम्ही आहोत. तर वंश परंपरेने कला आमच्या घरात आहे. कारण महादेवाचं मंदिर असल्यामुळे मंदिरामध्ये नगारे वाजवले जातात. मंदिरात आरती गायली जाते. संबळ वाजवलं जातं, सनई चौघडे वाजवले जातात. तर हे सगळे आमचे वंश परंपरेने आमचे सगळे जे वंशज होते ते वाजवायचे. त्याच्यामुळे कलाकारी ही आमच्याकडे उपजत दैवजात देणगी आम्हाला मिळालेली आहे. आणि खरं सांगू का, म्हणजे आता माझा जीवनप्रवास तुमच्यासमोर येणार आहेच. पण एक गोष्ट माझ्या स्वतःसाठी मी स्वतःला खूप ह्या गोष्टीचं प्राउड फील करते. आणि ती गोष्ट म्हणजे अशी, की म्हणजे मी आता नाटकातले असल्यामुळे सुरुवातीलाच ह्या गोष्टीचा उहापोह करते, की 4 वेद तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. महादेवाने त्यानंतर आणखी वेद सांगितला. तो 5वा वेद म्हणजे नाटक. आणि नाटक हे त्यांनी स्वतः आधी खेळलं. नंतर त्यांच्या ते लक्षात आलं, की आपण हे नाटक केलंय. आपण कोणाचं तरी सोंग घेतलंय आणि त्यांनी ते ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवानी ते भरतमुनींना सांगितलं. भरतमुनींनी ते पृथ्वी तलावर आपल्यापर्यंत आणलं.
म्हणून आपण नाटकाचे जनक भरतमुनींना मानतो. वा, आलं लक्षात? बरोबर. आणि ज्या महादेवानी हा 5वा वेद सांगितला, त्या महादेवाच्या घराण्यात माझा जन्म झाला, म्हणजे त्याची सेवा करणाऱ्या घराण्यात माझा जन्म झाला आणि त्यानेच दिलेला नाटकाच्या 5वा वेद जो आहे, त्याचाच अभिनयाचा गुण माझ्यात आहे. म्हणून मी स्वतःला खूप प्राऊड फील करते. वा, आणि आम्हालाही खूप प्राऊड फील होतंय आज की मी मॅम सोबत गप्पा करतोय. मॅम, आता घराणंच तुमचं ह्या क्षेत्रात आहे, तर लहानपणापासून हेच होतं की आपल्याला नाटक करायचंय, असं काही ठरवलं होतं का? हो. कारण माझे वडील नाटकात काम करायचे. आणि ते नाटकात काम करायचे. आजोबा तेव्हा पूर्वी तमाशे, भजनी मंडळ हे सगळं. तर ते माझे आजोबा करणा वाजवायचे आणि तो असा लांब असतो ना भोंग्यासारखा तो. हा हा, बरोबर. तर ते वाजवायचे. आणि माझे दुसरे आजोबा म्हणजे माझ्या आजीचे सख्खे भाऊ कैलासवासी बाबूराव गुरव, ज्यांना मराठवाड्याचं बिस्मिल्ला खां म्हणलं जायचं, ते शहनाई वाजवायचे. तर अनेक कलाकारांची घरामध्ये ये-जा असायची आणि ह्या कलाकारीतूनच माझा भाऊ घडला गेला. माझा भाऊ म्हणजे पंडित शरद दांडगे, तुम्ही त्यांना कदाचित ओळखत असाल. आणि ओम पंचनाद नावाचा त्यांचा एक कार्यक्रम आहे. काशीला म्हणजे बनारस घराण्याचं गुरुशिष्य परंपरेनुसार गुरूंच्या घरी राहून त्यांनी शिक्षण घेतलं आणि अनेक रेकॉर्ड्स आज त्यांच्या नावावरती आहेत. तर मग ती कला त्यांच्याकडे आली आणि वडील नाटकात काम करायचे, तर वडिलांची कला माझ्याकडे आली, आजोबांची कला भावाकडे गेली असं आम्ही नेहमी म्हणतो. आणि नाटकातला गुण मी घेतला आणि नाटकाची परंपरा पुढे चालू ठेवली. आम्ही 5 बहिणी आहोत. ओके. तर प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये आहे. एक भाऊच्या पाठची जी लहानी बहीण आहे ती व्हॉलीबॉल प्लेयर आहे, नॅशनल प्लेयर आहे. आता ती शाळेमध्ये खेळाचीच टीचर आहे. माझ्या 4ही बहिणी त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात एक लहान बहीण भरतनाट्यम करायची, एक रांगोळ्या खूप सुंदर काढते, एक वा. पाककलेत निपुण आहे, एक अभ्यासात पण भरपूर छान आहे आणि पाककला तिची खूप छान आहे. तर अशा सगळ्यांच्या कला आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्यांचे त्यांचे संसार आता चालू आहेत. पण ओके. शरद आणि मी म्हणजे माझा लहान भाऊ, तर आम्ही हे अगदी नेटाने पुढे नेतो की नाही आपल्याला याच्यामध्ये अजून एक शिखर, अजून एक शिखर, अजून एक शिखर असं गाठत जायचं आहे. कारण कलाकार जो असतो ना, तो भुकेला असतो, की आज मला हे अवॉर्ड मिळालं, ठीक आहे, पण मला अजून पुढचं. आता मला सुद्धा मी ही भूमिका केली, ठीक आहे, केली, पण आता अजून पुढची, अजून छान, अजून छान. तर ही भूक वाढत जाते आणि मला वाटतं ती न थांबणारी भूक आहे. बापरे. तर असं ते आम्ही दोघं बहीण-भाऊ आता ते सध्या चालू आहे, की त्याच्याही अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात म्युझिकमधले जे अनेक संगीताचे जे हे कलाकार आहेत त्यांना तो भेटतो. त्यांच्या अनेक स्टेटला तो जातो. त्यांचा तो अभ्यास करतो. म्हणजे तालक थेरपीवर त्याचे रिसर्च चालू आहे. आणि अनेक कलाकार आमच्याकडे नेहमी येणं-जाणं असतं. त्याच्यामुळे अनेक क्षेत्रांशी आमचा संबंध लागलेला आहे. मी आता परीक्षक म्हणून अनेक राज्यांमध्ये जाते. बनारसला मी 2 वेळेस ऑल इंडिया ड्रामा कॉम्पिटिशनला गेले. भिलाई 36 प्लांटला गेले. त्याच्यानंतर आसामला गेले मी. आसामला तर मी माझं नाटक घेऊन गेले. तर भारतातनं मला ॲक्टिंगचं सेकंड प्राइज तिथे मिळालं. जेव्हा की मराठी नाटक आपलं पहिलं तिथं फक्त एकमेव होतं. आता त्या नाटकालाही बरेच वर्ष झाले करून. त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की 19 साल बाद हम लोग यहाँ पर मराठी नाटक देख रहे हैं. तो हमने उनसे पूछा कि भाई हम जो मराठी कर रहे थे उसको इंग्लिश में ट्रांसफर करें या हिंदी में? तो कहे नहीं आप मराठी ले आओ, हम यहाँ के जो लोग हैं उन्होंने अभी तक मराठी नाटक कई सालों से देखा नहीं, 19 साल से देखा नहीं है, तो आप मराठी में लेके आओ. तो हम लोग मराठी में लेके गए और सेकंड प्राइज लेके आए. वाव, म्हणजे मराठी भाषा त्याची जी दर्जा अजून वाढवायचं काम तुम्ही सुद्धा करताय. हो, नक्कीच, नक्कीच. कारण नाटक हे असं क्षेत्र आहे ना, की नक्कीच मराठी भाषेचा दर्जा ते वाढवतंय. कारण अनेक भाषांमध्ये नाटकं येतात. मराठीत म्हणजे केवळ एकच मराठी, पुणेरी प्रमाण भाषा मराठी असं नाही. मराठवाड्यात मैला-मैलावर भाषा बदलते. तिचा टोन बदलतो आणि मग टोन बदलले की आपल्याला असं वाटतं भाषा बदलली आहे, कारण शब्द बदललेले असतात. पण हे जे सगळं आहे, तर प्रत्येक प्रादेशिक भाषा जशा आहेत, तशा मराठवाड्यातल्या ह्या ज्या भाषा आहेत, तर त्यांनी ही सगळ्या मराठी भाषेची भाषेचा जो दर्जा आहे, तो खूप चांगल्या पद्धतीने उंच नेण्याचा प्रयत्न आजही कलाकार करत असतात. वा, आणि तुमच्यासारखे कलाकार जर आमच्या नवीन पिढीसाठी असेल तर मग ती भाषा अजून वरती जाणार याचं आपण काय म्हणता ना त्याला शुअरिटी घेऊयात. नक्कीच जाणार, नक्कीच जाणार. शुअरिटी. ती Yes. आहेच आहे 100% आणि जाणार. रंगभूमी ही अशी देवता आहे, की तुम्ही तिची सेवा करा, निस्पृहपणे करा, तिच्यावर श्रद्धा ठेवा. ती निश्चित तुम्हाला एक दिवस यश देणार. फक्त श्रद्धा ठेवा. वाव. म्हणजे मी सर्व्हिस करायची व्हिडिओकॉनला असताना मी सर्व्हिस करायची. 1989ला मी कंपनीमध्ये सर्व्हिस करत होते आणि 2011ला मी सोडली म्हणजे 23 वर्ष मी जॉब केला आणि मग मी जॉब सोडला. पण का सोडला? की माझी रंगभूमीवरती श्रद्धा आहे, अजूनही आहे, की नाही मला आता फक्त रंगभूमीचीच सेवा करायची. जॉब मी एवढे दिवस केला, ठीक आहे, आता संपलं. आता मी फक्त हेच करणार आणि मी लहानपणापासून जी नाटकं करत आले, तर कंपनी, जॉब, शिक्षण असं सगळं केलं.
पण आता मला फक्त रंगभूमीची सेवा करायची आहे ओके आणि ती मला एक दिवस तारणार हे मला माहित होतं आणि मी तो जॉब सोडला ओके फक्त आणि रंगभूमीसाठी. रंगभूमीसाठी आणि मग मी मुंबईला गेले आणि मग माझं तिथलं स्ट्रगल चालू झालं. तर मग आता अनेक सिरियल्स माझ्या झाल्या ओके. आहेत. पहिला प्रयोग कधी होता नाटकाचा म्हणजे कोणत्या वर्षी? अच्छा, माझा नाटकाचा पहिला प्रयोग झाला 1989 नाही सॉरी 1987 साली पहिला प्रयोग पैशाला अनेक वाटा. हे एक लोकनाट्य होतं. कैलासवासी शाहीर विश्वास साळुंखे ज्यांना महाराष्ट्र ओळखतो. तर त्यांचं हे नाटक होतं आणि माझे वडील आणि ते बरोबर कामं करायची काम. नाटकामध्ये आणि झालं असं की बाबा एक दिवस आले आणि म्हणाले, की आमच्या नाटकातली मुलगीच गेली आणि गणपतीचे 10 शो आहेत. तर तुला करायला लागेल. तू करशील का? तर मी तोपर्यंत शाळेतले गॅदरिंग आणि मेळे आमच्या पूर्वी लहानपणी मेळे असायचे गणपतीमध्ये आणि मनोरंजनाचं एकमेव साधन म्हणजे मेळे. तेव्हा काय रेडिओ आणि मेळे असं काही भजनी मंडळ वगैरे असंच काही फक्त होतं. बाकी काही फार मोठं असं नव्हतं आणि थिएटरमध्ये आलेले सिनेमा. आत्ताच्यासारखं मोबाईल किंवा इंटरनेट तेव्हा काही असं हे नव्हतं. तर आम्ही हे सगळं तेव्हा मेळ्यांमध्ये एन्जॉय करायचो. खूप छान मेळे केले. तर ते म्हणाले, "तू करून बघ एकदा." मी शाळेतले गॅदरिंगची नाटकं करायची तेव्हा. त्यावेळेस तर तुम्ही कितवीला होता? त्यावेळेस मी 10वीला. ओके. आणि मग मी म्हटलं ठीक आहे. मग गेले त्यांच्याबरोबर प्रॅक्टिसला आणि बघितलं साळुंखे सरांनी सगळे डायलॉग सांगितले आणि मी उठले आणि लगेच ते डायलॉग सगळे जसेच्या तसे तिन्ही अंक म्हणून दाखवले त्यांना. कारण ते लोकनाट्य होतं, बोलीभाषा होती आणि असं पाठांतर करायचं असं काहीच नाही. पहिल्यांदा ते बोलले आणि दुसऱ्यांदा मी उठून सगळे डायलॉग त्यांना बोलून दाखवले. ते म्हणाले, "आता तू प्रॅक्टिस करू नको, मी घरी जाऊन झोपतो छान. मला 10 दिवस झाले झोपच नाहीये." आणि तिसऱ्या दिवशी प्रयोग होता. तर 10 दिवस प्रयोग छान केले. पण याच्यामध्ये एक असं होतं, की जरी आमच्या घराणं कलेचं असलं, सगळेजण कलाकार जरी असले, तरीसुद्धा मी मुलगी होते आणि मी मुलगी म्हणून मला घरून नाटकाला विरोध होता, की मुलींनी नाही नाटकात काम करायचं. सॉरी, तरी एक्झॅक्टली कुणी विरोध केला होता मॅम? माझ्या घरात माझी आजी. आजीचं आमच्यावरती प्रचंड प्रेम. म्हणजे जुने माणसं जी असतात ती खूप मायाळू. तशीच ती मायाळू पण कडक आणि कर्मठ. आमच्या घरात सगळी व्रतवैकल्ये, ओके. सोवळं-ओवळं हो. हे सगळं खूप मोठ्या प्रमाणात होतं. कारण महादेवाची सेवा हे सगळं होतं. तर आणि समाज काय म्हणेल, की घराण्यामध्ये केलं ते पुरुषांनी केलं. आत्तापर्यंत बायकांनी नाटकात काम केलेलं नाहीये. आणि तू जर नाटकात काम केलं, तर तुझ्याशी लग्न कोण करणार? तुला मुलगा कोणी देणार नाही. अरे! तर ही आजीला भीती आणि घरात आम्ही 5 बहिणी, त्यात मी सगळ्यात मोठी. मोठ्या मुलींनी जर असं काही केलं तर अजून 5 जणींची लग्न कसं चौघींची लग्न होईल? कशी होणार? तर आणि मग ती जी आमची नाटकाची सुरुवात जी झाली, तर 2-3 प्रयोगानंतर आजीनी सांगितलं, की "आता मी तुला जाऊ देणार नाही प्रयोगाला. तू बाहेर जायचं नाही." आणि ज्यांचा मी उल्लेख केला शहनाई वाजवायचे ते माझे आजोबा. तर आजीचे भाऊ त्यांच्या दोघांचं खूप पटायचं. मग तिने आजोबांना बोलावलं आणि आम्ही त्यांना नाना म्हणायचो. ती पण नानाच म्हणायची लहान असले तरी. म्हणजे "नाना हे बघ ही नाटकात जाते आणि कसं करायचं?" माझ्या वडिलांचं नाव राजाभाऊ. त्यांना घरी सगळे राजा म्हणायचे. तर राजा ऐकत नाही आणि हिला घेऊन चाललाय नाटकात. तर मग त्यांनी सांगितलं, की "नको जाऊ तू नाटकामध्ये. आपल्याला नाही चालणार तसं. आपल्याकडे मुली करत नाही." तर मला लहानपणी मी बाबांच्या प्रॅक्टिसमध्ये वगैरे जायची. तर सगळ्या कलाकारांना मी चहा द्यायची, पाणी द्यायची आणि त्यांच्या बरोबरीने माझं नाटक पाठांतर असायचं. म्हणजे एखाद्याचा काही डायलॉग चुकला तर मी सांगायची, बाप की तुमचा हा डायलॉग आहे. तर म्हणजे तेव्हापासून बघता-बघता सगळं तुम्ही बघता-बघता आत्मसात केलंय? हो, म्हणजे मी माझे बाबा त्यांना शिकवायचे. त्यावेळेस मी आणि माझा भाऊ आम्ही तिथे बसून असायचो. प्रॅक्टिसमधनं आम्ही उठायचोच नाही. म्हणजे सगळे कलाकार यायच्या आधी हॉल जेव्हा उघडला जाईल, इथे गुजराती शाळेमध्ये त्यांची प्रॅक्टिस चालायची. तर तिथे आम्ही सगळ्यात आधी बसलेलो असायचो आणि सगळ्यात शेवटी सतरंजीच्या घड्या घालून आम्ही दोघं बहीण-भाऊ तिथनं बाहेर पडायचो. तर मला ते पाठांतराची सवय किंवा माझे बाबा कसे शिकवायचे ते सगळं मला माहीत होतं. तर मग बाबांनी सांगितलं असं, की आजोबांना, की "नाना येऊ द्या तिला. आता एवढे 10 प्रयोग घेतलेत आणि आता मुलगी वेळेवर कोणी मिळणार नाही. त्या 10 प्रयोगाचं नुकसान होईल. तर एवढं तिला करू द्या." तर आजोबा म्हणाले, "नाही, नाही असं काही चालणार नाही" वगैरे. तर असं आधी बोलणं झालं होतं आणि मग एक दिवस त्या दिवशी मी कसं तरी गेले आणि मग दुसऱ्या दिवशी ते घरीच आले आणि असं ओट्यावर बसले दोघीकडनं, दोघीकडे आजी बसली, इकडे आजोबा बसले आणि "आता तू कशी जाते इथून मधून जायचा रस्ता तर कशी जाते आम्ही बघतो." बापरे! मग दादा आम्ही वडिलांना दादाच म्हणायचो. तर दादा आले आणि म्हणाले, की "नाना जाऊ द्या तिला एवढा प्रयोग करू द्या. आता हे 10 दिवस करून घेऊ द्या. नंतर नाही देणार." पण ते 10 दिवस केले आणि नंतर मग मी स्वतःसाठी स्टँड घेतला. स्वतःसाठी झगडले, की नाही मी नाटकात काम करणार. आजी जरी माझ्या या विरोधात होती, की "तू नाटकात काम करायचं नाही." पण ती खूप प्रेमळ होती. आणि आमचं कुटुंब सगळेच असे आम्ही एकमेकांशी आजही खूप बांधलेलो आहोत, की एकाला कुणाला विचारल्याशिवाय आमच्या घरात कुठलाही निर्णय होणार नाही. तर आम्ही सगळे एकमेकांशी बांधलेलो आहोत. त्या बहिणीकडे काय झालं, की ती आम्हाला सगळ्यांना सांगणार. मग आम्ही सगळे त्याच्यावर चर्चा करणार आणि मग तो विषय हे होणार. तर असं आजही आमचं खूप बॉन्डिंग आहे सगळ्यांचं. तर
आजीमध्ये पण आमचं सगळ्यांचा खूप जीव, पण ही एक गोष्ट तिला खूप खटकायची. पण मी भांडत भांडत ते नाटकं करत राहिले. मग रेडिओ तेव्हा एकमेव साधन होतं. रेडिओवर माझी नाटकं लागली, की आजी रेडिओ बंद करून टाकणार. वरतून आम्ही माडीवरती राहायचो असं. तर वरचे सगळे सांगायचे, "अगं शोभा तुझं नाटक लागलं रेडिओवर, की आजी रेडिओ बंद करणार खाली." पेपरला मुलाखती आल्या. सांगितलं आजीला, की आज तुमच्या नातीची मुलाखत आहे पेपरला, की आजीने पेपरच एकदा टराटरा फाडून टाकला. मग मी सांगायचीच नाही काही. म्हणजे आजीला भीती होती ती फक्त समाजाची, की लोक समाजाची. काय हां, म्हणतील. हां. की तिचं बरोबर होतं. म्हणजे मी आजीला आजही चूक म्हटले नाही आणि बरोबर आहे. तेव्हाही म्हणत नव्हते. पण वाईट वाटायचं, की माझ्या अंगात जी कला आहे, ती जर मी नाही जोपासली, तर तिचं पुढे काहीच होणार नाही. फक्त लग्न करायचं, संसार करायचा, एवढंच एक ते हे होतं. तर मी म्हटलं, "नाही, मला नाटक करायचंच आहे." तर आजी नाहीच म्हणायची, की "मला भीती वाटते, की तुझ्याशी लग्न कोणी करणार नाही." पण मग मी आजीचा विश्वास संपादन केला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी झगडत राहिले आणि अ, वेळप्रसंगी कठोर निर्णय मी घेतले, की नाही मला नाटक करायचंय, मी नाटक करणार आणि रंगभूमीला शाप आहे. कलावंताच्या चेहऱ्याला एकदा रंग लागला, की तो कायम लागतो. वाव, तुम्ही आज अंगाला नाटकात काटा काम आला. केलं. तुम्ही आज नाटकात काम केलंय, तर तुम्ही 15-20 वर्षांनी सुद्धा नाटकात काम करणार. भले मध्ये गॅप जरी गेला तरी, कारण तुमच्या चेहऱ्याला एकदा रंग लागलेला आहे. तर तसं ते मग मी हळू-हळू स्टँड घेत गेले आणि आजीचाच नाही, पूर्ण समाजाचा विश्वास मी संपादन केला. त्यावेळी काळात मुलींना नाटकामध्ये फार जास्त भाग घेता येत नव्हता. घरची सगळ्यांची परिस्थिती सारखीच, की मुलींनी नाटकात काम नाही बरोबर करायचं. आहे. आणि आधी पण पुरुषच स्त्री हां, वेशभूषा हां. पण करायचे. तो फार पूर्वीचा काळ होता. ओके. मी जेव्हा करत होते तेव्हा 1987-88 ला करायच्या, पण खूप कमी करायच्या. हं, हं. मग आजीचा विश्वास संपादन केला. एवढंच नाही तर मी समाजातल्या सगळ्यांचा केला, की माझ्या विश्वासावरती पालक मुलींना सोडायला लागले, की "शोभाताई आहेत ना? हां, मग चला. माझी मुलगी तुमच्याबरोबर हां." मग मी त्यांना प्रॅक्टिसला असताना त्यांना घ्यायला जायचं, त्यांना सोडायला जायचं. असं करत आम्ही नाटकाच्या प्रॅक्टिस केल्या. मग मी कंपनी जॉबला लागले आणि एकीकडे माझं नाट्यशास्त्र चालू होतं. म्हणजे सकाळी मी 6:00ला जी घरातून निघायची, कधी-कधी 5:00ला निघायची, ती रात्री 2:00 वाजता मी घरी जायची. सकाळी 7:00ला आमची कंपनी असायची, 3:30ला सुटायची. मग औरंगाबादला येईपर्यंत 5:30 वगैरे व्हायचे, 5 वाजायचे. मग युनिव्हर्सिटीमध्ये माझं ॲडमिशन होतं नाट्यशास्त्राला. मग तिथे जायची. 7 वाजेपर्यंत तिथले पिरियड करायचे. मग 7 ते 10 तिथल्या नाटकाची प्रॅक्टिस. तिथून आल्यावरती आमच्या घराजवळ एक शाळा होती. तिथे राज्यनाट्याची वगैरे किंवा वसंत भुवनला राज्यनाट्य स्पर्धेची प्रॅक्टिस चालायची. मग रात्री 10 ते 2 ती प्रॅक्टिस करून मग मी घरी जायची. तर असं बापरे! माझं त्यावेळेस ते शेड्यूल होतं. नाटकाचं पाठांतर खूप असायचं. तर कुठे करायचं? बसमध्ये. कंपनीत जाताना बसमध्ये आणि कंपनीमध्ये असताना म्हणजे आता मला सांगायला काही वाटत नाही, की आम्हाला ॲप्रॉन असायचे आणि त्या ॲप्रॉनच्या खिशामध्ये मी अशी पानं लिहून घ्यायची माझे पाठांतराचे आणि ते ठेवायची आणि काम करता असं बघायचं आणि मग पुढचं काम करायचं आणि नाटक पाठ करायचं. पण जेव्हा-केव्हा मी नाटकाच्या प्रॅक्टिसला जर डिरेक्टरनी सांगितलं, की आज 1 अंक पाठ पाहिजे, तर माझे 2 अंक पाठ असायचे. आणि त्यावेळेस 3-3 अंकाचे नाटकं होते. खूप छान मजा यायची. पाठांतर व्यवस्थित व्हायचं. त्याच्यामुळे खूप पटकन आमचा प्रयोग बसायचा आणि मजा यायची. म्हणजे नाटकाचं अक्षरशः वेड लागलं होतं तुम्हाला. वेड म्हणण्यापेक्षा नाटक माझ्यासाठी ऑक्सिजन, माझा श्वास आहे. अरे म्हणजे बापरे! मला एकेकाळी असं व्हायचं, की मी जर आज नाटक नाही केलं, तर मी जगू शकेन की नाही? आणि आता थोडं म्हणजे अजूनही मी नाटक करते, पण आता मुंबईला गेले आणि मग सीरियल, सिनेमा ह्या सगळ्या गोष्टींची ओढ लागली, की पटकन आपण सगळ्यांच्या समोर येतो. बरोबर. तर ती ओढ लागल्यामुळे थोडंसं नाटक मागे राहिले, पण नाटक अजूनही मी करते. औरंगाबादला आले, की मी नाट्य अभिवाचनाचे प्रयोग करते, घरोघरी जाऊन हो, करते हे आणि मोफत करते. त्याच्यामुळे ती एक भूक भागवली जाते, की चला आपण काहीतरी करतोय. आणि तिकडे सीरियल, सिनेमा तर चालू आहेच आहे माझं. बरोबर. पण तरी मॅम आता जसं की 100 नाटकं तुम्ही केली आहेत. तर त्याच्या मागचा प्रवास कसा होता? घरच्यांचा जो सपोर्ट होता, त्यानंतर समाजाने तुम्हाला सपोर्ट केला. पण तुमची किती कसरत तारेवरची करायची तुम्ही व्हायची? कसरत खूप झाली. म्हणजे कुठलंही फील्ड असो, म्हणजे नाट्य क्षेत्रच असं नाही, कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला कसरत असते. खूप समाज तुमची परीक्षा पाहतो. पण होतं कसं, की तुमची ज्या गोष्टीवर जी गोष्ट कुठली असो ती तुम्हाला करायची आहे, ती जर तुम्ही श्रद्धेने केली, तर तुम्हाला यश निश्चित मिळतं. माझी रंगभूमीवर श्रद्धा होती, माझी नटराजावर श्रद्धा होती, माझी महादेवावर श्रद्धा आहे. की माझा महादेव मला खूप मोठं करणार आहे, हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी ते करत राहते. कितीही संकट येऊ देत, मी करत राहते. म्हणजे मी जेव्हा मुंबईला गेले, तेव्हा माझं तिथे कुणीही नव्हतं. मैत्रिणींकडे राहून, भाऊच्या मित्रांकडे राहून मी मुंबईला कसं जायचं, लोकलमध्ये कसं बसायचं, हे सगळं मी शिकून घेतलं. म्हणजे अक्षरशः मला जेव्हा मुंबईला पहिली सीरियल मिळाली, तर माझा भाऊ सोडून तिथून आला, की मित्राच्या
विश्वासावर की हिला तू रस्ता दाखव वगैरे आणि असं असं ओके. सोड. आणि त्याला रडायला आलं की माझ्या ताईला मुंबई माहित नाही. पण मग ते मला शिकायचंच होतं, मला सगळं करायचं होतं. मग मी ते सगळं शिकून घेतलं आणि मुंबई तुम्हाला आपलंसं करते. आज किती सगळं जग मुंबईमध्ये सामावलंय तुम्हाला माहिती, म्हणजे सांगायची गरज नाही. त्यातल्या त्यात मायानगरीकडे येणारे खूप लोक आहेत. तर मुंबई तुम्हाला सगळं काही शिकवते. एकटं राहायला शिकवते, एकटं झगडायला शिकवते, उपाशी राहायला शिकवते आणि तीच तुम्हाला मोठं करते. ज्यांना कुणाला ह्या अभिनय क्षेत्रात यायचंय तर मुंबईत जाणं मस्ट आहे का? यावर हो. काय अच्छा, जाणं जाणं जावंच मस्त लागतं. आहे, जाणं मस्त आहे. म्हणजे मी आत्ता संभाजीनगरमध्ये आहे, तुझ्याशी बोलतीये. तर संभाजीनगर हे चळवळीचं केंद्र आहे, सांस्कृतिक चळवळीचं केंद्र. तुम्ही इथे शिका, खूप काही शिकण्यासारखं आहे. मराठवाडा विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र विभाग आहे, इथले अनेक कॉलेज आहेत, MGM आहे, देवगिरी नाट्यशास्त्र विभाग आहे, SBचा नाट्यशास्त्र विभाग आहे, अजूनही बऱ्याच कॉलेजमध्ये आता सुरू झाले. तर इथे सगळ्यांनी शिकायचं. अनेक एकांकिका स्पर्धा आहेत, वर्कशॉप असतात. आता मी स्वतः उन्हाळ्यामध्ये लहान मुलांसाठी वर्कशॉप घ्यायची, बालनाट्य प्रशिक्षण शिबिर घ्यायचे, की जे मुलं कधीही त्यांनी नाटकात काम केलेलं नाही, अगदी लहान लहान आहेत, तर त्यांनी स्टेजवर कसं उभं राहायचं तिथपासून सुरुवात. भले त्यांना अभिनय नको येऊ देत, पण ते आत्मविश्वासाने स्टेजवर उभे राहिले स्टेज पाहिजे. डेअरिंग असणं. समोरच्या माणसांशी डोळ्यात डोळा घालून त्यांना बोलता आलं पाहिजे. तो आत्मविश्वास त्यांचा जागृत करण्याचं काम मी केलं. आता थोडंसं ते मागे पडलंय, की मुंबईला असल्यावर सिरियलचं शूट चालू असलं की मग येणं होत नाही. पण अजूनही मला फोन येतात, की मॅम तुमचं शिबिर कधी आहे? तर बघूयात आता जसं हो, जमेल तसं आणि मी त्या ते शिबिरात घेण्याचा नेक्स्ट प्रयत्न मी करेन. असणार आहे. मॅम प्लीज मलाही हो, येऊ तू देता? माझा पहिला विद्यार्थी नक्कीच. वॉव! ये! कारण नाटकाला वय नाही. मी जेव्हा नाट्यशास्त्राला होते, तेव्हा माझ्यापेक्षा, आता मी जेव्हा होते तेव्हा मी 19-20 वर्षाची असेल. त्याच्यामध्ये 60, 70, 80 वयाची माणसं पण होती. तर आम्ही सगळे एकत्र बसायचो, मस्त नाटक शिकायचो. छान वाटायचं. असं काही म्हणजे हे नव्हतं तिथे. एक जसं आपण हे शाळेत जातो बरोबर. आणि आपल्या बरोबरीचे असतात, तसं नाटकात नाही. कारण नाही. तिथे सगळं अवघं जग सामावलेलं असतं. तुम्ही जगातल्या कुठल्याही विषयावरती तुम्हाला नाटक करायचं असतं. त्याच्यामुळे तिथे वयाचं बंधन नाही. एज इज जस्ट अन नंबर. मॅम हे विचारू नये असं मला बरेच जण ओरडतील सुद्धा, की एका स्त्रीला तिचं वय नाही विचारू. बट ही गोष्ट मला सांगायची, की मॅमचं वय आहे 58 आणि मॅमनी त्यांच्या प्रोफाईलमध्ये मुद्दाम 55 वय टाकलंय. मॅम का असं तुम्ही? 55 मी मुद्दाम नाही टाकलं. तुझ्याकडे जो प्रोफाईल आला तो 3 वर्षापूर्वीचा आलाय. म्हणून ते 55 आणि आहे. मला शॉकिंग ह्या गोष्टीची वाटते, की मॅमचं वय, त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचा आवाज हा कुठेच मॅच होत नाहीये. काय फॉलो करतात? कुठलं डाएट आहे असं आम्हाला सांगा. आम्ही यंग असून म्हातारे झालोय. नाही, नाही, असं काही नाही. तू यंगच आहे. तसं काही नाहीये. फक्त मी एवढंच सांगेन, की व्यसनांपासून लांब राहावं. बरोबर. आत्ताची जी व्यसनं आहेत, रात्रीचं जागरण, जागरण तर सीरियल, सिनेमा म्हटलं तुम्हाला करावंच लागतं. पण पण तरी त्यातल्या त्यात वेळ पाळून तुम्ही वेळेवरती जेवण करा आणि बाकीची जी व्यसनं आहेत ती करू नका, एवढंच मी सांगेन. बाकी जो तो आता प्रत्येकजण त्या फील्डमध्ये गेल्यावरती त्याला जशी वेळ येईल तसं तो वागतोच. पण जे सोयीचं आहे ते वागावं असंच मला वाटतं. मी जास्त सल्ले या बाबतीत देणार नाही. गरजेचं, आमच्यासारख्या नवीन पिढीला असे सल्ले पाहिजे मॅम. हो की नाही? आणि काय होतं, की आपण मोहाला बळी पडतो. माझ्या मित्राने दारू पिली, माझ्या मैत्रिणीने दारू पिली, मी पण प्यावी. प्या तुम्ही, मी नाही म्हणत नाही. पण काहीतरी त्याला मर्यादा. हं? ओके. तर अशा प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. आणि अजून एक सिगारेट प्या. हं, हं. मी म्हणजे कोणालाच म्हणत नाही, की तुम्ही सिगारेट पिऊ नका. आता उद्या एखाद्या सीरियलमध्ये, एखाद्या सिनेमामध्ये मला प्यावी लागली, तर मला प्यावीच लागणार. एका नाटकात मी पण पिली होती. पण त्याची मजा अशी केली, की आता माझे वडील नाटकातले असल्यामुळे त्यांनी काय केलं, की बिड्या असतात ना, आयुर्वेदिक बिड्या, ज्या सर्दी खोकला झाल्यावरती ओढल्या जातात, त्या बिड्या आणल्या ओह! आणि पतंगाचा पांढरा कागद घेतला आणि तो त्याला लावून त्यांनी स्वतः मला त्यांच्या ब्रिस्टॉलच्या पाकिटात टाकून दिल्या आणि मग मी त्या नाटकात ओढल्या. पहिला अनुभव ना पहिला सिगारेट अनुभव. प्यायचा? हो, सिगारेट प्यायचा. नाही तरीही. नंतर नाही मला कधी ती पिण्याची वेळ आली. पण तेव्हा मी तो पिला आणि मस्त एन्जॉय केला. वाह यार! मला वाटतं किशोर सरांना आठवत असेल ते नाटक आम्ही वारीमध्ये करायचो. गाईच्या शापानी नावाचं ते नाटक होतं. आणि आता किशोर सरांचा विषय निघालाच म्हणून सांगते, बरोबर. की इथे औरंगाबादमध्ये संभाजीनगर. म्हणजे आता संभाजीनगर, संभाजीनगरमध्ये जी सांस्कृतिक चळवळ चालू आहे, त्याच्यामध्ये किशोर सरांचा खूप मोठा वाटा आहे. यांची गाथा बहुउद्देशीय नावाची जी संस्था आहे, त्या संस्थेतनं मी अनेक नाटकं केली. किशोरच्या बरोबर मी अनेक कार्यक्रम केले. आता तो इव्हेंट घेतो. इथे मुंबईवरून जे सगळे काही अभिनयासाठी सेलिब्रिटीज. येतात येस, येस. किंवा शूट करण्यासाठी येतात. तर त्यांना आधी विचारणा होती ती किशोर किशोर सरांची, सरांना. की ह्यांनी आम्हाला सगळं प्रोव्हाईड केलेलं आहे. तर आता त्यांनी ते पण इकडे चालू केलं, की इथले ते इव्हेंट जे आहेत मुंबईचे ते सगळे येतात आणि त्यांना सगळ्यांना शूटिंगसाठी जागा देणं, सगळं जे काही असेल तो सगळं देतो. इथे तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते. तर त्याच्यामुळे मुंबईत त्यांनी त्याचं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. आणि या क्षेत्रातच असं नाही,
तर त्याने त्याच्या फोटोग्राफीमध्ये, त्याच्या चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये अगदी जागतिक स्तरावरती विक्रम केलेले आहेत. जागतिक स्तरावर त्याचं नाव गेलेलं आहे आणि नक्कीच हे आपल्यासाठी म्हणजे मराठवाड्यासाठी ही भूषणावह गोष्ट आहे. खूप खूप आणि तो स्वतःसाठी मोठा आहे असं नाही, तो सगळ्यांसाठी मोठा आहे, पण तो सगळ्यांना घेऊन मोठा झाला. हे खूप म्हणजे मी महत्वाचं जरी आहे. आज या क्षेत्रात इथे असले तरी माझी अनेक नाटकं त्याच्याबरोबर झालेली आहेत. त्याच्या संस्थेत असताना मला अभिनयाचं राज्यनाट्य स्पर्धेसाठीचं पारितोषिक इथे तर मिळालंच प्राथमिक फेरीमध्ये, पण अंतिमला सुद्धा मिळालं. फाटका आभाळ नावाचं जे नाटक होतं. तर अशा अनेक स्पर्धांमध्ये मला मिळाली. पण पहिलं मला गाथाभाऊ उद्देश्य संस्थेतल्या किशोर निकमांच्या नाटकासाठी मिळालं. म्हणजे त्यांनी लिहिलेलं ते नाटक नव्हतं, पण त्यांनी सादर केलेलं ते नाटक होतं. बरोबर. त्यांच्या संस्थेने ते केलेलं होतं. म्हणजे माणूस म्हणून मी त्याच्याकडे जेव्हा पाहते, तेव्हा खूप माणुसकी असलेला माणूस असा तो माझा खूप जवळचा फॅमिलीतला माणूस आहे आणि म्हणून मी त्याला खूप लाईक करते, की नाही येस तो आहे. तर औरंगाबादमध्ये खूप छान-छान इव्हेंट होत राहतील आणि खूप चांगले-चांगले लोकं येत राहतील आणि हाच आहे असं नाही. औरंगाबादमध्ये अजूनही म्हणजे औरंगाबाद माझ्या तोंडात सारखं ते बसलेलं आहे. हो. खरं म्हणजे संभाजीनगर म्हणायला पाहिजे. तर संभाजीनगरमध्ये असे अनेक लोकं आहेत, की जे खूप छान सांस्कृतिक चळवळ चालवतात. ज्यांच्याबरोबर अनेक लोकं जोडलेली आहेत आणि हा वारसा ते पुढे नेण्याचं काम करतायत. बरोबर. सो थँक यू किशोर सर. मलाही आज इथे तुम्ही बोलवलंत म्हणजे कारण इथून पुढे तर मी किशोर सरांसोबतच काम करतोय. मॅम आता अभिनयासाठी तुम्हाला रौप्य पदक मिळालं. ती फिलिंग कशी होती? पदक नाही, पदक. अनेक आ, पदकं मिळाली. अनेक पदकं. बघा इथे मलाही पकडलं मॅमने. पदक एक, अनेक वचनली. अनेक, अनेक. बरोबर. जेव्हा आपण केलेल्या कलाकृतीचं कोणी कौतुक करतं, तर खरंच खूप छान वाटतं, की येस कुछ तो किया है मैंने, ऐसा होता है. आणि नाटक ही अशी कला आहे ना, की इन्स्टंट तुम्हाला रिझल्ट मिळतो. म्हणजे सीरियलमध्ये आणि नाटकामध्ये हाच एक फरक आहे, की सीरियल आपण करतो, मग ते लोकं बघतात आणि मग त्याचे रिप्लाय येतात. आता तर खूप जास्त लवकर यायला लागले, की इलेक्ट्रॉनिक्स मीडिया वाढलाय, तर लगेच ही सीरियल अशी वाटली, ते असं वाटलं, ते सगळं आपल्याला कळतं. पण नाटकामध्ये लगेच लोकांना आवडलं, की लगेच रसिक मायबाप टाळ्या वाजवतात आणि नाही आवडलं तर टोमॅटो वगैरे असतातच. हो का? तसं काही होत नाही. अच्छा. पण एक ती बोलायची पद्धत झाली, की हां, आम्ही टोमॅटो फेकू हां, आम्ही अंडे फेकू हां. जरा चांगलं करा. आमच्या वेळेस लहानपणी मित्र-मैत्रिणी आम्ही जेव्हा नाटक करायचो तेव्हा असं म्हणायचं, "हां, आज जरा चांगलं होऊ द्या, नाहीतर आम्ही आणतो घालून खिशामध्ये टोमॅटो." पण असं काही झालं नाही असं कधी ना? असं कधीच वेळ नाही आली. घाबरू नका कारण ती कोणी. रंगदेवता आहे आणि ती माझ्यावर नेहमी प्रसन्न आहे. त्या बाबतीत पण मला खूप असं छान वाटतं, की नाही माझा कुठलाच प्रयोग कधीच फेल गेला नाही आणि मी छान पद्धतीने म्हणजे नाटकाचे प्रयोग करत असताना अनेक अडचणी येतात, पण शो मस्ट गो ऑन. तुम्हाला ते करावं लागतं. वो तुमको करना है, वहाँ पर तुम लोग जाते हो, तो एक जोश के साथ जाते हो, की नाही मुझे नाटक करना है. आपण घरून निघतो काहीतरी जसं मी सांगितलं, की मला सुरुवातीला विरोध व्हायचा, की नाही आजी काहीतरी बोलली आहे. तुमची शेजारच्या मावशी काहीतरी म्हणाले, की "हां, ही अशीच आहे, फिरते लोकांबरोबर नाटकात." तर कुठेतरी असतं ते मनामध्ये. तर नाही, हे सगळं सहन करून आपल्याला नाटक करायचं असतं, की तुम्ही लोकांच्या समोर जेव्हा जाता ना, तेव्हा वो जो आते हैं ना, तुम्हें देखने के लिए आते नहीं, वो तुम्हारी कला देखने के लिए आते हैं. आहाहाहा! जो तुम प्रेज़ेंट कर रहे हो, तुम रोती सूरत लेके उनके सामने बैठोगे, तो वो क्यों तुम्हें देखेंगे? वो अपना कुछ भूलने के लिए वहाँ आए हैं. तो इसके लिए तुम्हें सब कुछ भूल के मंच पर जाना है, मंचन करना है और तालियाँ वाह! लेनी है. बरोबर आहे. उगीचच नाही यांना रौप्य पदकं मिळाली आहेत हां. आज कळलंय मला. मॅम आता मॅमने बऱ्याचशा सीरियल्समध्ये काम केलंय. सगळ्यांची फेव्हरेट, माझी फेव्हरेट सी-आय-डी, सावधान इंडिया, कट्टी-बट्टी. तर हा अनुभव कसा होता? त्यातला एखादा क्षण जो कधीच विसरणार नाही? अ, अशा ह्या ज्या सीरियल झाल्या खूप छान होत्या. पण सीरियलच्या अनुभवांपेक्षा ना मला नाटकातले अनुभव जास्त आवडतात. म्हणजे मी सीरियल मला आवडतात. पण हे जे आता अगदीच खूप असं म्हणजे मला आता काम नाही करायचं किंवा असं काही कॅन्सल व्हायची वेळ आली एखादं, तर तसं सीरियलमध्ये नाही झालं, की गेलं की शूट केलं की ते सगळं झालंय. पण मला नाटकात असे खूप अनुभव आले, की बऱ्याचदा असं की कसं असतं की स्पर्धा. इथे काय स्पर्धेतच पूर्वी राज्यनाट्य स्पर्धा, कामगार स्पर्धा आणि एक कुणाला काही आजारी पडलं किंवा कुणाचा काही मोठा प्रश्न आला, तर बाकी कलाकार हे होणार, एकामुळे सगळं नाटकच थांबणार. तर असं अनेक वेळा झालेलं आहे. एकदा तुला एक मज्जा सांगते. नाटक होतं इथे ओशाळला मृत्यू, ऐतिहासिक नाटक आणि मी त्याच्यामध्ये महाराणी येसूबाई करायची. आहाहा! आणि एका गावामध्ये आमचा प्रयोग होता आणि मस्त छान सेट वगैरे लागलं, मस्त नाटक सुरू झालं, पहिला प्रवेश झाला आणि दुसऱ्या प्रवेशामध्ये महाराणींची एंट्री झाली. महाराणी जशा स्टेजवर आल्या तशा डायरेक्ट खाली गेल्या पाताळात. स्टेजवरून खाली. आणि मग सगळे लोकं हुई, हुई करायला लागले, की "अरे, महाराणी खाली गेल्या." आणि आमचे डिरेक्टर वगैरे जे होते त्यांना असं वाटलं, की आता
नाटक आपलं हे झालं. म्हणजे तुम्ही पडला की तुमचा तो रोल होता खाली जाण्याचा? नाही, महाराणी खाली कशा जाणार? त्या महाराणी होत्या, त्यांची एंट्री झाली आणि वाक्य घ्यायचं, तर ते स्टेजमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता आणि ते स्टेज अरे खाली गेलं. बापरे! ते पडलं, म्हणजे ती फळी जी काय होती तिथे ती तुटली आणि मी खाली गेले. पण खाली सगळा अंधार होता, पण मला वरती येण्याचा चान्स होता, म्हणून मी असं पकडून आणि पुन्हा वर आले आणि पुन्हा नाटक सुरू केलं. जिथे कुणाला अपेक्षाच नव्हती की ह्या नाटक करणार आहेत किंवा नाही करणार आहेत. पण मी आले आणि काहीच झालं नाही असं समजून मी नाटक केलं आणि ते मस्त झालं. ते सगळ्यांना खूप आवडलं, की जिथे सगळ्यांना वाटत होतं की आता नाटक संपलं, स्टेजेस पूर्ण पडले असं त्यांना वाटत बरोबर. होतं. पण त्या क्षणी मी ते एवढं ते मॅनेज केलं आणि आमचं नाटक पुन्हा सुरू झालं. हे पण जमलं पाहिजे, नाहीतर जमलं पाहिजे. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर ऑब्व्हियसली पूर्ण प्रयोग थांबला असता थांबला ना? असता, थांबला असता. आणि आणखी एक म्हणजे अशी नाटकात खूप छान-छानच म्हणेन मी याला. कारण याच्यामुळे मी घडत गेले. कारण हे अनुभव येतात ना, मग याच्यातनं आपण शिकत जातो पुढे. तर एक प्रसंग असा होता, एका नाटकाच्या वेळेला आकाश पक्षी नावाचं नाटक मी तेव्हा करत होते आणि मी त्यात मेट्रनचं काम करायचे. कुमार देशमुख सर, कैलासवासी कुमार देशमुख नाट्यशास्त्र विभागात प्राध्यापक होते आणि खूप छान आम्हाला ते शिकवायचे. तर ते नाटक करत असताना माझ्या पायाला काहीतरी इजा झाली. गुडघ्याला माहीत नाही काय झालं आणि मला चालताच येईना. म्हणजे जवळपास 6-7 महिने मी लंगडत चालायला लागले. म्हणजे त्याच्यानंतर तिथे सुरुवात तिथे झाली होती. आणि इतकं सुंदर नाटक, मी खूप छान अभ्यास केला. म्हणजे तेव्हा माझं काही फार वय नव्हतं, पण मी मेट्रन कशी असते, ती कशी दिसते, कशी बोलते आणि तो निगेटिव्ह रोल होता. आणि मी ती सगळी तयारी केली. आणि प्रॅक्टिसला जेव्हा गेले, 2-3 दिवस मी गेले नाही आणि लंगडत-लंगडतच गेले. तिथे गेल्यावर असं कळलं, की दुसरी कोणीतरी मुलगी येणार आहे माझ्या जागी. मला त्यांनी नाटकातनं काढलंय. तर मग मी गेले आणि डायरेक्ट आमचे जे डिरेक्टर होते, एम-एस-सी-बीचे ते नाटक होते. मी त्यांना बोलले, की "काका", आम्ही तेव्हा सगळ्यांना काकाच म्हणायचो, की "काका, मला एक सांगा, की ही जी मेट्रन आहे, ही लंगडी नाही असू शकत का? का तिने बरोबर. चांगलंच असावं? तिला काही व्यंग, ती जॉबला लागली आणि तिला व्यंग आलं, तर ती जॉब करतेच ना, थोडी सोडून देते." तर काकांनी विचार केला, की "तू म्हणते ते बरोबर आहे आणि आम्हाला हेच पाहिजे, की जर तू प्रयोग करते तर आम्ही का नाही म्हणावं?" आणि मग मी ते नाटक केलं आणि मी त्यांना चॅलेंज केलं. म्हटलं, "हे नाटक मी जे करतीये, ह्याच्यात मी अभिनयाचं पहिलं पारितोषिक आणीन आणि जर नाही मिळालं ना, तर मी पुन्हा रंगभूमीवर पाय ठेवणार नाही." आणि ते नाटक मी केलं आणि मला अभिनयाचं प्रथम पारितोषिक वाह, मिळालं. वाह, वाह, वाह! तर ही रंगभूमी आहे. असे छान चॅलेंज येतात, ते आपण स्वीकारायचे आणि मस्त शिकत राहायचं आणि वॉव! करत राहायचं. रसिक मायबाप आहेत, जे आपल्याला आहे, आशीर्वाद देतात प्रेम देतात. आणि त्यांच्या प्रेमावर, त्यांच्या आशीर्वादावरच आपण सगळी मंडळी जगलेलो आहोत. कलाकार याचाच भुकेला आहे. फक्त टाळ्या पाहिजे. त्याच्यात आपण भुकेला आहोत. म्हणजे माझा बँक बॅलन्स जर तुम्ही विचारला, तर मी सांगेन सगळ्या टाळ्या आणि यांचे सगळे आशीर्वाद. ज्या नाटकात, माझ्या नाटकात त्यांनी अश्रू गाळले, ते माझे आशीर्वाद त्यांनी मला दिलेले, ज्याच्यामुळे मी मोठी झाले. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला पैसाच पाहिजे असं काही नाही. ओके. जसं की आता रंगमंच हा तुमचा ऑक्सिजनच आहे. रंगमंच विरुद्ध कॅमेरा हा अनुभव कसा? म्हणजे तुम्ही सीरियल्समध्ये काम केलंय, पण तरी ओढ जास्त रंगमंचावरच आहे. हो, तर तो अनुभव कसा होता दोघांमध्ये मिश्रण? खूप छान होता. सुरुवातीला काय झालं, की मला थोडा त्रास झाला कॅमेऱ्यासमोर. म्हणजे नाटकाची सवय, पल्लेदार वाक्य बोलायची, पाठांतर तर असायचं आणि ऐतिहासिक वगैरे असं ते मोठ्या-मोठ्याने वगैरे असं ओके. मोठ्याने बोलायची सवय. तर मग डायरेक्टर सांगितलं, "थोडं हळू, थोडं हळू, हळू, अजून हळू" असं. आणि अगदी मोठं असं असं डोळे करून बोलायचे. कारण शेवटच्या प्रेक्षकांना दिसलं पाहिजे. हे सगळं डोक्यात फिट झालेलं, की आपण इथे रंगमंचावरती करतोय, तर तिथे शेवटी बसलेलं ते दिसलं पाहिजे प्रेक्षकांना. तर तशा पद्धतीने बोलायची सवय. मग ते सांगायचे, "थोडं डोळे असे बारीक केले तरी चालते. एवढे मोठे करायची गरज नाही. ते अजून मोठे वाटतात." तर हे सगळ्या सवयीने मग हळू-हळू डिरेक्टर्सनी सांगून, कॅमेरामननी सांगून मग ते सवयीने तुमचं होऊन जातं. तर ओके. एक नाटकाचा जो अनुभव तुमच्या पाठीशी असतो ना, तो तुम्हाला खरंच समृद्ध करतो. जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासमोर जाता, तेव्हा तुम्ही अगदी ताठ मानेने तिथे उभे असता आणि तेही तुम्हाला तो कॅमेरा तुम्हाला त्याच्या पद्धतीने तो कॅप्चर करतो आणि मग तुम्ही लोकांसमोर येता. ते खूप सुंदर पद्धतीने येतं. वॉव! खूप सुंदर. आणि पहिली सीरियल कुठली होती? ती कशी मिळाली? अ, पहिली सीरियल माझी 2 किनारे दोघे आपण. स्टार प्रवाहाला होती ती आणि खूप छान सीरियल होती आणि एक दिग्गज कलावंत त्याच्यामध्ये होते. पण त्याला खूप वर्ष झाली आता 12-13, हं, हं. 15 वर्ष जवळपास मला वाटतं झाली. तेव्हाची ती सीरियल होती. बरेच जण त्याच्यामध्ये आर्टिस्ट होते आणि त्याच्यानंतर मग मी छोट्या-छोट्या सीरियल, म्हणजे अस्मिता, क्राईम डायरी आणि मग काही सिनेमा वगैरे केले मध्ये आणि नंतर मग मी केली कट्टी-बट्टी, जी खास मराठवाड्याची स्टाईल होती आणि घारे सरांनी विशेषतः त्यात माझं हे केलं. विनोद लवेकर आमचे डिरेक्टर होते.
त्यांनी म्हणजे त्या ज्या रोलसाठी ते शोधत होते, तर त्यांनी सरांना विचारलं, घारे सरांना, की आपल्याला मराठवाडी टोन असणारी मुलगी पाहिजे. मग घारे सर म्हणाले, "शोभा येऊन गेली का तुझ्याकडे?" तर ते म्हणाले, "हो, आली होती, पण तो वेगळा रोल होता." असं काहीतरी त्यांचं बोलणं झालं. म्हणाले, "शोभाचा मराठवाडी टोन जर तुला नाही पटला, तर मग तुला कोणाचाच पटणार नाही." ओके. आणि मग विनोद सरांनी मला बोलवलं, लवेकर सरांनी, आणि मग मी कट्टीबट्टी सिरियल केली. आणि त्याच्यानंतर मग एक-एक सुरू झाल्या आणि कट्टीबट्टी खूप छान होती. सगळ्यांना खूप आवडली, कारण ती मराठवाड्याची भाषा होती आणि मराठवाडी भाषेवरती आपली जी भाषा असते त्याच्यावर आपलं प्रेम असतंच बरोबर. आणि ती भाषा अगदी उत्तमपणे आपल्याला बोलता आली पाहिजे नटाला. तर ते एक पहिलं आहे, की भाषा तुम्हाला उत्तम प्रकारे बोलता आली पाहिजे. आणि भाषेच्या बाबतीत जर तू म्हणशील, तर नटाला जेवढ्या चांगल्या-चांगल्या वेगवेगळ्या भाषा बोलता येतील ना, तर ते आणखी चांगलं. म्हणजे तुला सांगते, मला गुजराती बोलता येते, मला मारवाडी बोलता येतं, मला भोजपुरी बोलता येतं आणि एवढ्यासाठी मी ऑल इंडिया ड्रामा कॉम्पिटिशनला जे मगाशी सांगितलं, की इतर स्टेटमध्ये मी जाते, ते या भाषा मला येतात. म्हणून मी म्हणून परीक्षक बरोबर. म्हणून तिथे जाते बऱ्याचदा. तर तो एक छान अनुभव असतो, की तिथल्या स्टेटमधली जी संस्कृती आहे, तिच्याशी आपण जोडले जातो, की त्यांचं काय चाललंय? छत्तीसगडमध्ये काय आहे? बनारसमध्ये काय आहे? दिल्लीमध्ये काय आहे? इकडे गुजरातमध्ये काय आहे? कलकत्त्यामध्ये काय आहे? तर हे सगळं आपल्याला शिकायला मिळतं. ती कला आपण जवळून जाऊन बघतो. तिथल्या मातीशी आपण एकरूप होतो. ती माती मी तर जाऊन कपाळाला लावते नाटकाला जेव्हा जाते तेव्हा, आणि की हे रंगभूमी तू मला इथे बोलवलंस आणि माझी कला तिथे सादर करण्याची मला संधी दिली. मी सदैव तुझी ऋणी आहे. एवढंच मी म्हणते आणि मग मी परत येते. तेव्हा एवढं तिने मला पण काहीतरी दिलेलं असतं असं नाही. तिने मला भरपूर काहीतरी दिलेलं असतं. त्या सगळ्या लोकांचं प्रेम घेऊन मी येते. ज्या प्रेमावरती आज मी उभी आहे. वॉव! खरंच खूप सुंदर मॅम. आणि हे जे सगळं मी बोलतीये याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा वाटा आहे. संभाजीनगरच्या सगळ्या माझ्या मित्र-मैत्रिणी, सगळे नाटकातले, सगळे सांस्कृतिक क्षेत्रातले आणि विशेषतः किशोर सरांचं पण मी किशोर नाव मॅम घेईन सर. आणि सगळ्यांचाच याच्यामध्ये वाटा आहे. म्हणून मी आज मोठी झाली. मला लोकं सगळे मोठे करतायत ह्या प्रेमामुळे. आणि सगळ्यांना असं वाटतं की नाही हा शोभा आपली आहे. असं जेव्हा मला प्रेमाने म्हणतात ना, की नाही हां, ती करून घेईल, ती सगळं असं. तर खूप छान वाटतं की हे लोकं मला किती आपलं मानतात, किती जवळचं मानतात. हे त्यांचं प्रेम आहे, विश्वास. विश्वास आहे. एवढं सगळं तुमची जी कामगिरी आहे, त्यालाच तुम्हाला एक गुणवंत कामगार पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. हो, हो. कंपनीत असताना. तर हा जेव्हा पुरस्कार तुम्हाला मिळत होता, त्यावेळेस कसं वाटलं होतं? म्हणजे का मिळाला? हा प्रश्न कधी आला होता डोक्यात? अ, हो, कारण तो का मिळाला, ते मी तुला सांगते. ओके. म्हणजे तुम्हाला मिळणार की नाही हा नंतरचा प्रश्न हां. होता, की त्याचं क्रायटेरिया असा होता, की कंपनीमध्ये काम करत 10 वर्ष, म्हणजे 10 वर्ष झाल्यानंतर तो तुम्हाला दिला जातो, आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे. आणि त्या 10 वर्षात मग तुम्ही काय केलं? कुठल्या क्षेत्रात काम केलं? तर ओके. त्याचा अभ्यास करून मग ते तुम्हाला दिलं जातं. माझं सांस्कृतिक क्षेत्राशी तर नाळ जोडलेली होती नाटकांशी. मग त्याच्याबरोबर मग काही सामाजिक याच्यामध्ये मी काम केलं होतं. मग रक्तदान असेल, म्हणजे ते शिबिर आम्ही आयोजित करायचो. मग सांस्कृतिक याच्यात लहान मुलांची शिबिरं मी घ्यायची. मग बाकीच्या ज्या स्पर्धा असतात किंवा स्त्रियांचे काही प्रश्न असतात. मग अनेक संस्थांमध्ये जायचं, त्यांना भेटायचं. अशा अनेक क्षेत्रात मी कामं केली आणि मग ती केली तर त्याचं प्रूफ पण दाखवावं लागायचं. मग त्याचे सर्टिफिकेट्स, त्याचे फोटोज, मग काही झोपडपट्टींमध्ये आम्ही कामं केले. तिथे जाऊन आम्ही पथनाट्य करायचो. मग त्यांना स्वच्छतेचे नियम सांगायचे. त्यांना आजारांपासून, रोगराईपासून कसं दूर ठेवायचं हे सगळं सांगायचो. आणि हे सगळं सांगत हे त्यांना शिकवत असताना मी स्वतः शिकत गेले. मी स्वतः घडत गेले आणि म्हणून माझा अनुभव समृद्ध होत चाललाय. अजूनही मी शिकतीये. नवीन सीरियल आली, नवीन लोकं आले, की मला नवीन काहीतरी शिकायला मिळतं. तर हे सगळ्यांकडून मी शिकत आलेली आहे. आणि तेच अनुभव मला रंगभूमीवरती, सीरियलमध्ये, वेब सीरीजमध्ये कामाला येतात, चित्रपटात कामाला येतात. की अरे हां, आपण त्या गावात गेलो होतो ना, त्या आजी असं बोलत होत्या. चला आता ते आपल्याला इकडे कामाला येतं, असं होतं. वॉव! वेब सीरीजमध्ये काम करताना किती मजा आली? खूप मजा आली. आणि वेब सीरीज कशी पहिली मिळाली? अ, वेब सीरीजच्या बाबतीत म्हणायचं झालं तर मी 3-4 वेब सीरीज केल्या. त्यातल्या 1-2 काय त्या आल्याच नाही, काय त्यांची कारणं काही वेगळी असतील माहीत नाही. एक मी जी केली ती मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर, मुक्काम पोस्ट कोळसेवाडी. आणि त्याच्यानंतर माझी एक सीरियल चालू होती, पोस्ट ऑफिस उघडं आहे. तेव्हा मी मुंबईलाच होते आणि मग मला अचानक फोन आला एका प्रोडक्शन हाऊसकडनं आणि एका छोट्याशा रोलसाठी विचारणा झाली. पण प्रोडक्शन हाऊस मोठं होतं. गोल्डी बहल यांचं ते प्रोडक्शन हाऊस होतं आणि सिप्पी ज्यांनी शोले हे केलेलं आहे. हं, हं. आज ज्याचं सध्या शोलेचं नाव सध्या सगळीकडे आहे. तर त्यांच्या मुलांनी डिरेक्ट केलेली ती वेब सीरीज होती. तर त्याच्यात मी अगदी छोटासा रोल केला आणि करत असताना खूप छान मजा आली. आधी सुरुवातीला जी आम्ही केली मुक्काम पोस्ट कोळसेवाडी, तर असं वाटायचं आपण सिनेमाच करतोय की काय? किशोर सर पण तेव्हा होते.
शूट करतोय, मग ते कुठे दाखवणार, पडद्यावर दाखवणार, टीव्हीवर दाखवणार, कुठे दाखवणार, आम्हाला काही घेणं देणं नाही. असं तेव्हा काहीतरी फक्त डोक्यात होतं. अभिनय करतोय अभिनय आपण. करतोय आम्ही, बस कॅमेऱ्यासमोर अभिनय करतोय. आणि मग नंतर कळालं की नाही, वेब सिरीज ह्या मुलं बघतात, त्याला तरुण वर्ग जास्त लाईक करतो आणि त्याच्या पद्धतीने मग आपण ते सगळं करत असतो. आणि मग त्याचा एक चाहता वर्ग वेगळा आहे, सिरियलचा एक वेगळा आहे, सिनेमांचा वेगळा आहे. हे नंतर मग हळूहळू करत असताना अभ्यासातून मग ते तुम्हाला लक्ष देतं. पण छान वाटतं Web तरुण series. मुलांबरोबर. आता जसं तुझ्याशी मी गप्पा मारते, तू माझ्यापेक्षा खूप तसा लहान आहे, पण खूप. छान, मला असं वाटतं की नाही, तुझी माझी खूप दिवसांपासून ओळख आहे आणि वाव आपण वाव, छान गप्पा माझ्यासाठी मारतो. कॉम्प्लिमेंट आहे. तर मी सांगितलेलं सुरुवातीला की गप्पा मारायला मला खूप आवडतं. हम्म. इव्हन आधी माझ्या रिझ्यूम मध्ये लिहिलेलं होतं, तुमचे आवडते छंद काय, बऱ्याचदा विचारतात, तर त्यात गप्पा मारणे हा पहिला असतो. मग नंतर बाकीचे छंद येतात. आतापर्यंत नाटकं, वेब सिरीज, सिरियल्स आणि चित्रपट हा किती वर्षांचा अनुभव पूर्ण आहे? आता जवळपास 38 वर्षांचा हा अनुभव आहे. 38 वर्ष. 1987 ला माझं पहिलं नाटक आलं. आज मला वाटतं 26 येईल, येस. म्हणजे 38 वर्ष झाले. 38 वर्षांमध्ये एखादा भावनिक क्षण, मुमेंट कुठला आहे जो की कधीच विसरायला नको होता? हो, आहे ना. एखादा म्हणण्यापेक्षा तसे बरेच आहेत. पण गेल्या 7-8 वर्षांपूर्वी माझे वडील, जे माझ्या नाटकातले पहिले गुरु, ज्येष्ठ रंगकर्मी कैलासवासी राजाभाऊ दांडगे, त्यांचं निधन झालं. आणि एक असं वाटलं की नाही, वडील पाहिजे. म्हणजे त्यांनी मला खूप सपोर्ट केला बरोबर. नाटकासाठी. गुरु हरपला. काय एखादा अं, वडिलांनी एवढा सपोर्ट केला, आज त्यांच्यामुळे तुम्ही इथे आहात, तर एखादा मुवमेंट त्यावेळी कसा होता तो? अं, त्यावेळी सांगायचं म्हणजे मला काय सवय होती सुरुवातीला नाटकात काम करताना, की मी रंगमंचावर आली की माझ्या वडिलांना आधी शोधायचे की माझे दादा कुठे बसलेत, आणि मग मी माझी डायलॉग डिलिव्हरी सुरू करायची. ते समोर असले की मला असं हायसं वाटायचं की हां, दादा बसलेत म्हणजे आपलं नाटक छान होणार असं. ती सुरुवातीला मला सवय झाली होती. नंतर मग प्रत्येक नाटकात दादा नसायचे, त्याच्यामुळे मग ती हळूहळू कमी होत गेली. पण ते गेल्यानंतर आज ती पोकळी जाणवते की ज्यांनी मला सपोर्ट केला आणि आज मी एवढ्या सिरियल करते. ठीक. येस येस. जरी आज दादा आपल्यात नाहीये, पण आशीर्वाद, त्यांचं प्रेम तुमच्यासोबत आहे. आणि आजी पण, म्हणजे आजीने जरी मला सुरुवातीला जरी मला तिने हे केलं, तर नंतर ती माझ्या फेअरमध्ये झाली. आणि तिला मग जाणवलं की नाही, आपली मुलगी नात काहीतरी करतीये, ते जे खूप चांगलं करतीये आणि त्याच्यात काही वाईट नाहीये. मग ती माझ्या नाटकांना सुद्धा यायला लागली नंतर. मग सिनेमा बघायची, मग सगळ्यांना सांगायची की हो, म्हणजे हे मी तिच्यासमोर सगळं केलं, तिला करून दाखवलं. आणि तो एक विश्वास होता की नाही, मी आजीच्या विश्वासाला पात्र ठरले. आणि तिची तर माया होतीच आमच्यावरती. मग ते प्रेम तिचं आणखीन द्विगुणित झालं की नाही, माझी नात खूप चांगलं काहीतरी करते. तिला खूप म्हणजे असं एक वेगळं काहीतरी वाटायचं, की चला आपण उगीच एवढ्या दिवस तिला विरोध केला. किंवा तिचं बरोबर होतं, की समाज नावं ठेवतो समाज. सारे. आपण किती जरी म्हटलं तरी हां, काय असं ते काहीतरी होतं. अजूनही टोकलं जातं बऱ्याच टोकलं जातं. मुलींना. पण आता खूप काळ बदलला. आता जे पेरेंट्स माझ्याकडे बरेचदा येतात, की ही आमची मुलगी आहे, हिला सीरियलमध्ये काम करायचंय. आम्ही प्रोड्युसरला काय पैसे लागले तर देऊ, पण हिला हिरोईन करा. असंही काही जण सांगतात. पण ठीक आहे ना, तुम्हाला अभिनय आधी करता आला हम्म, पाहिजे. हम्म, हम्म. नुसतंच तुमच्याकडे पैसा असून चालत नाही, किंवा तुम्हाला नुसतं बोलता येतं म्हणून तुम्ही अभिनय करू शकता असंही नाही. कला ही अशी आहे ना, की ती कुठली असो, गायन कला असो, अभिनय असो, चित्रकला असो, की देवाकडनं येताना तुम्हाला ते गॉड गिफ्ट आणावं लागतं. आणि मग इथे आल्यावरती त्याच्यावर संस्कार होतात आणि मग ती प्रगल्भ होत जाते. बरोबर. आता मला खूप असं वाटतं, की मी खूप सुंदर गाणं म्हणू. पण मला आवाजच नाही, तर मी गाणं कसं म्हणणार? मी भले रियाज करेन, पण त्याच्याने माझा आवाज काही गोड होणार नाही. ओके. तर तो तुम्हाला मुळात असावाच लागतो. आणि मग तुम्ही रियाज करून, करून तो आवाज कमवता आणि म्हणून रियाज करावा लागतो आणि मग तुमचं गाणं चांगलं होतं. तसं नाटकाचं पण आहे. प्रॅक्टिस करून, करून मग नाटक चांगलं होतं. हल्ली मुलं नाटकाची प्रॅक्टिस खूप कमी करतात, ही मला खूप खंत आहे. की नाही, चला करून घेऊ, करून घेऊ, करून घेऊ. म्हणजे मलाही सुरुवातीला असं व्हायचं बरेचदा. तुम्ही आहात ना, मग करून घेऊ. म्हटलं नाही. कारण मला त्याच्यानंतर खूप अनुभव आले, की करून घेऊ, मग माझ्या पाठांतरावर नाटक होणार नाहीये. तुमच्या सगळ्यांची मेहनत पाहिजे त्याला. हम्म, हम्म. तर असं ते इन्स्टंट नाहीये ना. नाटक ही कला खूप अवघड आहे अरे. ती जमली ना, एखाद्याला खूप चांगली जमते. नाहीतर ती तुमचा जीव घेते, की माणूस असं त्याच्यामध्ये हे होतं, की मला हे नाही जमलं, मला हे नाही. का नाही जमत आहे? का नाही जमत आहे? तर आतून माणूस असा तुटत जातो. तर ते तुम्हाला जमायलाच पाहिजे. ते तुम्हाला आलंच पाहिजे. जोपर्यंत ते व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वतःला त्याचं समाधान मिळत नाही. तर ती
तुम्हाला ती भूक भागवली गेली पाहिजे प्रेक्षकांची, की ते कोणत्या अपेक्षेने तुमच्याकडे आलेले आहे. आणि हे प्रत्येकालाच नाही जमत हल्ली तरी. पण नटांना ते करावं लागतं. लागतंच. ते करावं लागतं. त्याच्याशी तुम्ही समरूप झालाच पाहिजे. तो परकाया प्रवेश आहे. म्हणजे मी तिथे शोभा दांडगे नसते. म्हणजे ही नाटकाची भाषा आहे. ओके. जी कोणी मी नाटकात असेल, ती भूमिका माझ्यात शिरलेली असते. म्हणजे ती काया माझ्यात आलेली असते. ती परकाया असते. ती माझ्यात आलेली असते. मी ती आजी असेल, मी ती आई असेल, ती मी बहीण असेल, ती मी कुणी असेल. तर भूमिका 3 तास मी ती जगत असते. त्याला परकाया प्रवेश म्हणतात. आणि ती मला जगावी लागते. बरोबर आहे. आणि आता बरेच जण रिअल नावाने नाही ओळखत, जसं की शोभा दांडगे यांना नाही ओळखत कोणी. बट जे पात्र तुम्ही साकारले होते चित्रपटामध्ये, वेब सिरीज, त्याला मात्र पटकन ओळख देतात ना, हां, हां. त्यावेळेस कसं वाटतं? छान वाटतं. काय असतं की ते सतत त्यांच्या डोळ्यासमोर असतं. सीरियल म्हणजे कसं आपला रोजचा रतिबा, डेली सोप. डेली स्कोप. आणि ते रोज लोकं बघत असतात सगळेजण. प्रेक्षक बघत असतात. आणि ते बघत-बघत मग त्यांना ते पाठ झालेलं असतं, की अरे हां, हे अशा आहेत, हे अशा आहेत. आणि ते काय होतं ते स्वतःला आपल्याशी एकरूप करतात, की कुठेतरी ते स्वतःला शोधत असतात. स्वतःचं आयुष्य त्याच्यात शोधत असतात. नाटक असेल, सीरियल असेल, सिनेमा असेल, वेब सीरीज जे काय असेल, त्याच्यात ते स्वतःचं आयुष्य शोधतात आणि त्या पात्राशी ते एकरूप होतात. आणि म्हणून मग ते तुमच्यावरती एवढं प्रेम करतात. असं कधी वाईटच नाही वाटत ना, की हां, नाही, आपल्याला नाही. कोणी रिअल नावाने नाही ओळखत नाही, आहे. नाही, नाही, नाही. अजिबात तुम नाही. आणि तसं म्हणाल तर मला सेटवर सगळी शोभाताई म्हणतात. त्याच्यामुळे मी ताई म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे. आणि बरोबर. ज्या सीरियलमध्ये जे पात्र असेल त्या नावाने ओळखतात. आणि नाटकात मी नाटकात जेव्हा काम करायची तेव्हा मी जेव्हा 19-20 वर्षाची होते, तेव्हा मी अगदी 87, 88, 90च्या म्हाताऱ्यांची कामं केली. तर मला त्या नावानेच हाक मारायची. पण मला तेव्हाही कधी वाईट नाही वाटलं, की मला आजी म्हणतायत. आता तर मला म्हणतातच बरेच जण आजी. तरी मला आजी काहीच नाहीयेत वाटत बरं का ह्या. चला, नाही. आता जे तरुण कलाकार येत आहेत हां, नव्याने, हां. त्यांना काय सल्ला द्याल एक? अ, सल्ला एवढाच देईन, की जे मी सुरुवातीला पण बोलले, की तुम्ही या. हे क्षेत्र सगळ्यांसाठी आहे. अगदी स्वच्छ मनाने या. फक्त रंगभूमीवरती, तुमच्या कलेवरती श्रद्धा ठेवा. ती तुम्हाला कधीच उपाशी राहू देणार नाही. ती नक्की तुम्हाला एक दिवस मोठं करेल. श्रद्धेने या आणि पेशन्स ठेवा. आज ना उद्या यश तुम्हाला मिळणार आहे. मेहनत करा, यश तुमचंच आहे. मग बरोबर. ते सीरियल असेल, कुठलंही क्षेत्र असेल. पण इथे तुम्हाला पेशन्स खूप पाहिजे. सीरियल करायचा आहे, सिनेमा करायचा आहे. आज सिनेमा केला तो 5 वर्षांनी जर समोर आला, तर तोपर्यंतचे पेशन्स तुम्हाला पाहिजे. नाहीतर मग ते सोडून निघून गेलात असं नाही चालत. तो येईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागते. मॅम, तुमच्या आयुष्याची सुरुवात ह्या छत्रपती संभाजीनगरातून झाली आहे. हो. तर मग इथले कुठले दिग्दर्शक, इथलं कुठलं नाटक आहे जे खूप लोकप्रिय आणि हवंहवसं वाटतंय? अरे बापरे! खूप छान प्रश्न विचारलास तू. खूप चांगलं मला शिकायला मिळालं. चांगल्या-चांगल्या दिग्दर्शकांबरोबर मी इथे कामं केली. त्यात दिग्दर्शक म्हणतील तर सगळ्यात पहिल्यांदा माझे वडील. ज्येष्ठ रंगकर्मी कैलासवासी राजाभाऊ दांडगे, ज्यांनी मला नाटकाला एवढा सपोर्ट केला आणि त्यांच्यापासूनच मी अभिनय शिकले. दुसरे माझ्या नाटकातले गुरु कैलासवासी शाहीर विश्वास साळुंखे. आणि मग अनेक नाटकांमध्ये मी कामं करत गेले आणि अनेक वेगवेगळे दिग्दर्शक मला भेटत गेले. वऱ्हाडकार प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण देशपांडे, त्यांच्या दिग्दर्शनात मी भरपूर नाटकं केली. त्याच्यानंतर कैलासवासी ज्ञानदा कुलकर्णी, जगदीश माहूरकर, डॉक्टर हेमंतकुमार महाले, या अनेक लोकांच्या बरोबर, अनेक दिग्दर्शकांबरोबर मी वेगवेगळी नाटकं केली. ब्रह्मानंद देशपांडे, अशी खूप मोठे-मोठे त्यावेळेसचे कुमार देशमुख, आलोक चौधरी, प्राध्यापक रुस्तुम अचलखाम, ह्या सगळ्यांबरोबर मी कामं केली. आणि या तुम सगळ्यांच्या दिग्दर्शनात मी कामं केली. ओके. तुमच्या आवडीचं नाटक? अ, माझ्या आवडीची खूप नाटकं आहेत. स्वतःचं, स्वतःचं. स्वतःचं. हां. म्हणजे एक गंमत सांगू का, की आपण प्रेम करतो. म्हणजे प्रेम म्हणजे असं प्रेम नाही, म्हणजे नवरा-बायकोचं किंवा प्रियकर्त्याचं असं नाही. आपण आई-वडिलांवर प्रेम करतो, माया करतो. तर नाटकांवर जर प्रेम करायचं झालं तर तसं मी करते. आणि त्याच्यात माझी 2 नाटकं खूप आवडीची आहेत अजूनही. त्यात एक नाटक होतं सूर राहू दे. सुरेश खऱ्यांचं ते नाटक होतं, ज्यामध्ये मी मूक अभिनय केला होता आणि पहिल्यांदाच कामगार स्पर्धेमध्ये मला अभिनयाचं 2रं पारितोषिक तेव्हा मिळालं होतं. 1987 साली. आणि दुसरं नाटक म्हणजे इथे ओशाळला मृत्यू, ज्यात मी येसूबाई करायची, ज्याच्याबद्दल मी हो, पूर्वी हो. बोलले, ते नाटक. त्यानंतर मग कुमार देशमुखांचं मेट्रनचं ज्यात मी काम केलं, ते नाटक, आकाश पक्षी नावाचं. अशी खूप नाटकं आहेत. पण ह्या 2-3 नाटकांवर मी खरंच खूप मनापासून प्रेम करते, की ह्यांनी मला खूप या क्षेत्रामध्ये पुढे येण्यासाठी मदत केली. की सूर राहू देमध्ये मी जे नाटक केलं, हेमंतकुमार महाले त्याचे दिग्दर्शक होते.
तर मी लोकनाट्यातनं आलेली. मग भाषेवरती काम करायला त्यांनी मला शिकवलं, की भाषा थोडीशी ग्रामीण यायची, ग्रामीण टोन लागायचा मराठमध्ये. नाही, नाही, मग तू असं बोल, तसं बोल. मग त्या भाषेवरती मी त्यांच्याकडनं कसं काम करायचं ते शिकले. ऐतिहासिक नाटकात काम करताना ब्रह्मानंद देशपांडेंबरोबर जे नाटक आम्ही करत होतो, रायगडाला जेव्हा जाग येते, त्याचे प्रयोग झाले नाही. पण ऐतिहासिक भाषा बोलण्याचं कसब त्यांनी मला शिकवलं, की तू शोभा अशा पद्धतीने बोल. महाराणी कशा चालायच्या, कशा बोलायच्या, ते सगळं मी त्यांच्याकडनं शिकले. तसं प्रत्येक दिग्दर्शक मला शिकवत गेले आणि प्रत्येक भूमिका घरी आल्यानंतर मग दादांशी चर्चा व्हायची आणि त्यांचं दिग्दर्शन असायचं ते वेगळंच. मग ते मला की ते एकदम मी पिकअप करायची पटकन, की हां, दादा सांगतात हे बरोबर आहे. कारण कसं की आपल्याला घरातलं जवळचं माणूस रागावून बोललं, कसं बोललं तरी ते पटकन आपण शिकतो. तर त्या पद्धतीने मला ते सगळं आवडायचं आणि ते मी करायची. ओके. हे जे पाठांतर आहे, हे कशा पद्धतीने तुम्ही स्वतः आत्मसात केलं? म्हणजे ही एक सगळ्यांसाठीच हेल्पफुल होईल. पाठांतर आत्मसात केलं असं नाही. पण पाठांतर मी करायची. मग जसं मी तुला म्हणाले, की मला वेळ मिळायचा नाही. मग मी कंपनीत असताना बसमध्ये करायची. कंपनी जेव्हा केव्हा वेळ मिळेल किंवा आमचं जे पाताळेश्वराचं मंदिर आहे, तर मंदिराची सेवा करता मी तिथे खिडकी आमच्या मंदिरात अजूनही ती खिडकी आहे. त्या खिडकीत बसून मी पाठांतर करायची. कोणी आलं, की बघायचं, हां, काय चालू आहे पूजा. पुन्हा पाठ करायचं आणि कागद ठेवून द्यायचं. म्हणजे तिथे मंदिरात तसं काही कोणाचं हे नव्हतं. पण तिथे बसून मी 10वी पर्यंतचा अभ्यास केला. तिथे बसून मी अनेक नाटकं पाठ केली. आणि तीच नाटकं मी नंतर कंपनीत जायला लागल्यावर कंपनीच्या बसमध्ये बसून पाठांतर केली. आणि कसं की मला जे नाटक मला करायचं ते ध्येय होतं माझं, की मला कोणी बोललं नाही पाहिजे. आज दिग्दर्शक आपल्याला रागवले नाही पाहिजे, की तुझं पाठांतर नाहीये किंवा तुला हे जमत नाहीये. तर त्याचा अभ्यास मी सतत करत राहायची. डोक्यामध्ये तेच असायचं कायम. वाचन खूप वाचन महत्वाचं आहे. महत्वाचं आणि वेगवेगळी नाटकं मी वाचायची. आणि कसं होतं की तेव्हा एक परिस्थिती फार नाजूक होती. पण तरी मी नाटकाची पुस्तकं घ्यायची. आणि आज तू माझ्याकडे बघशील तर एक मोठी लायब्ररी आहे नाटकांची. पण ती पुस्तकं मी कशी घेतली ती त्याची हं, गंमत हं. तुला सांगते, की पुस्तकं तेव्हा स्वस्त असायची. ₹20, ₹25 अशी त्या पुस्तकांवर किंमत असायची जुनी पुस्तकं. ओके. पण मुंबई, पुण्याला जेव्हा मी नाटकाला जायची तेव्हा ती पुस्तकं ₹200, ₹250 अशा किमतीने मिळायची. पण तरी मी ती घ्यायची. आणि मग ही पुस्तकं जमा करायची तेव्हा पैसे मिळायचे नाहीत, की एवढे पैसे आणायचे कुठून? 100-150 आमच्यासाठी खूप होते. खूप होते. मी 89ला जेव्हा कंपनीत लागले तेव्हा ₹150 माझा पगारच होता सुरुवातीला. तर मी काय करायची, कंपनीचा पगार झाला, की त्यातनं ₹10, ₹20 आपल्यासाठी काढून ठेवायचे आणि थोडेसे पैसे जमा करत मग मी पगार झाला, की पहिलं काय घेणार तर नाटकाचं पुस्तक विकत घेणार. कोणतं पुस्तक स्वस्त आहे ते पाहून ठेवायचे आधीच. ह्या महिन्यात आपल्याला हे पुस्तक घ्यायचं आहे. जोशी ब्रदर्स त्यांच्याकडे जायची. इथे मालपाणी बुक सेलर्स होते त्यांच्याकडे काही नाटकाची पुस्तकं. अजून एक हे पांढरब्यामध्ये एक नटरंग नावाचं, नटराज नावाचं दुकान होतं. नाटकाचं सगळं सामान त्यांच्याकडे मिळायचं. त्यांच्याकडनं काही पुस्तकं आणायची. आणि जेव्हा मी हमखास मुंबई, पुण्याला नाटकाला जायचे, तेव्हाच पैसे जमा करून ठेवायचे आणि तिकडनं येताना नाटकाची पुस्तकं आणायची. जी फुटपाथवर बसलेली असायची. काही-काही पुस्तकांची किमती पाहिल्या ₹1.50, ₹2. पण ते पुस्तक मी घेतलं ₹70, ₹80, ₹100 अशा किमतीनं. आणि ती पुस्तकं तुला पाहायची असतील तर आज माझ्या लायब्ररीत घरी आहेत. नक्की मॅम, मलाही काहीतरी द्या वाचण्यासाठी. तर वाचन तुमचं पाहिजे. वाचन बरोबर. करत मग आपले आणखीन अनुभव येतात. भाषा शुद्ध होते. आपल्या डोक्यामध्ये ते एक असतं, की हां, ही महाराणी अशी होती, हा राजा असा होता, ही बाई अशी होती. हे समाजामध्ये असं चालतं. हे सगळं आपल्याला त्याच्यातनं लक्षात येतं. बरोबर. वाचाल तर वाचाल. अगदी खरं अ, आहे. तुम्ही ज्या पद्धतीने तुमचं सक्सेस इथपर्यंत आणलंय, एक वडिलांचा सपोर्ट होता, नंतर त्यात आईचा पण होता. हां, जसं की आईने आजीचा होता. कधीच तुम्हाला असं शिकवलं नाही ना, हां. की चूल आणि मूल तुला एवढंच करायचंय नाही, म्हणून. आईचं पण आजीसारखंच होतं. की तू नाही नाटकात काम करायचं. पण आमच्या आईचं असं ना, की आई आजीपेक्षा खूप शांत. आजी खूप कडक होती. तसं आई शांत होती. तिने शांततेत मला सांगितलं, की तुला नाटक नाही करायचंय. तर रेडिओ बंद, प्रिपेड फाडणं वगैरे असं तिने काही केलं नाही. पण तिने नाटकाला सपोर्ट पण नाही केला, की नाही करायचं तू. पण आता आज तीही सपोर्ट करते आणि जे काही आहे ते सगळं माहिती आहे. पण माहिती आहे का माझी आई इतकी शांत होती ना, तिने खरं म्हणजे आमच्यासारखे 5 कलावंत घडवले. अ, माझे वडील तर कलावंत होतेच. येणाऱ्या-जाणाऱ्या कलाकारांची उठबस असायची. माझा भाऊ कलाकार, त्याला आम्ही काशीला पाठवलं होतं. 9-10 वर्ष काशीला गुरुशिष्य परंपरेनुसार तबला शिकला आणि आम्ही घरात 5 बहिणी. तर आई खूप शांत स्वभावाची. तिने कधीच तिला वरच्या पट्टीत बोललेलं आम्ही अजून ऐकलं. आम्हीच म्हणजे वरच्या पट्टीत बोललो तर तिला स्वतःला असं होतं, की बापरे! माझ्याकडे काहीतरी चुकलं की काय? म्हणजे एवढा माझ्या आईचा स्वभाव शांत आहे. आणि ती कलाकार जरी नसली, तर ती कलाकार आहे. कारण तिला ना हार्मोनियम दुरुस्त करता येते अहो. बापरे! तर ज्या वाद्यांच्या आहेत तो वाजवली जातात, तबला, पेटी, तर ती पेटी तिला हार्मोनियम हा शब्द आहे. तर ती दुरुस्त करायचं काम तिला येतं. आणि माझे जे आजोबा ज्यांचा मी उल्लेख केला, बाबूराव गुरव,
तर त्यांच्याकडे ते वाद्य पण वाजवायचे आणि त्यांचं दुकान पण होतं. शहनाई आणि विविध वाद्य त्यांच्याकडे मिळायचे. तर तिथे ही वाद्य ती दुरुस्त करून द्यायची, त्यांना मदत करायची त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ती कलाकार आहे असं मी म्हणेन, की हार्मोनियम दुरुस्त करणं हे साधं काम नाहीये नाही, आणि आजच्या काळात ते तिला येतं म्हणून ती कलाकार. अजूनही करतात ते. आता नाही करत, पण पण तिला येतं. येतं. हां. वा. म्हणजे आता जर मध्ये-मध्ये त्या भाऊनी तिला सांगितलं होतं, की "अक्का," आम्ही आईला अक्का म्हणतो, की "एवढं करून दे बरं ही पेटी, बघ बरं याचं काय आहे." तर ती बघते तेवढं, तिला समजतं आणि ती करून देते तेवढं. वा वा. किती सुंदर ना. अ, पहिला चित्रपट तुम्हाला कसा मिळाला आणि त्यातले काय अनुभव होते? पहिला चित्रपट आहे ना, मला खरंच खूप म्हणजे काय म्हणतात एक मनामध्ये धाकधूक होते, की मला असं वाटायचं माझा भाऊ काशीला होता, बनारसला म्हणजे आणि बनारसला असताना तिथली एक नाट्य संस्था होती, गोकुळ आर्ट्स नावाची. तर तिथं अनेक नाटकं चालायची आणि त्या संस्थेला तो जुडला गेला इथून गेल्यानंतर. त्यांच्या सगळ्या नाटकांचं म्युझिक तो करायचा आणि त्याचा एक मित्र आहे पंकज नावाचा, जो आज जबलपूरला आहे आणि त्याचं पण म्युझिकमध्ये खूप मोठं योगदान आहे. तर ते दोघे जण तिथे होते आणि तिथले डायरेक्टर आणि प्रोड्युसर जे होते त्यांनी सांगितलं, की "हम लोग एक हिंदी फिल्म बना रहे हैं, तो हमको हीरोइन की ज़रूरत है." तर मग भाऊनी लगेच माझं नाव सांगितलं, की माझी बहीण पण नाटकात काम करते आणि एकदा तुम्ही तिला ट्राय करा. मी तिला बोलवतो बनारसला, तिची ऑडिशन घ्या. तोपर्यंत मी नाटकं आणि छोटे-छोटे रोल आपल्या इथे जे काही प्रोडक्शन व्हायचे, तर त्याच्यामध्ये मी केलं होतं. अंतिम सत्य अ, यांनी आपले देवदत्त म्हात्रे त्यांनी निखारे सिनेमा केला. हं, हं. तर त्यांच्या दिग्दर्शनामध्ये मी अंतिम सत्य आणि आणखीन एक कुठलातरी सिनेमा त्यांनी केला. छोटासा रोल त्याच्यामध्ये मी केला होता. एक गर्भनिरोधक गोळ्यांवरती त्यांनी ॲड बनवली होती, सरकारी दवाखान्यांसाठी वगैरे. हं, हं. तर त्याच्यामध्ये मी काम केलं होतं. तर कॅमेऱ्याचं तसं मला सवय होती. मग तो मला म्हणाला, की "ताई तू ये आणि ऑडिशन दे." धाकधूक वाटायला लागली, की कसं जायचं आपण आणि एवढा मोठा सिनेमा, हिंदी सिनेमा करायचा हिंदी आपल्याला बरोबर. आणि लीड रोलसाठी मी चालले होते हिरोईन म्हणून आणि काय झालं त्यावेळेस माझ्या पायाला जरा फ्रॅक्चर झालं होतं. तर सव्वा महिना डॉक्टरांनी सांगितलं, की हालायचंच नाही पायाने. तर मी घरीच बसून होते. कंपनीला सुट्टी आणि घरी पडल्या-पडल्या नुसतं मस्त बसायचं आणि खायचं. तर थोडं वजन वाढलं माझं. तर त्यांचा पहिला प्रश्न होता, की "आप थोडा आपका वेट कम करो." आणि तेव्हा आमच्या घरी फोन नव्हता. हं, मग हं. शेजारी भावाचे मित्र होते. त्यांनी मला काही सांगितलं नाही, ते दिग्दर्शकांनी असं सांगितलं वगैरे काही, "दीदी आपका फोन है और आपको जाना है" वगैरे आणि मग भाऊ पण त्यांच्याकडे फोन करायचा आणि मग मी असं थोडं वेट वगैरे लॉस करून आणि मग गेले. कारण कंपन्यांमध्ये सुट्ट्या मिळायच्या नाही आम्हाला तेव्हा. पण मग एक आर्टिस्ट म्हणून कंपनीने मला खरं सपोर्ट केला. सुट्ट्या मिळत नव्हत्या कारण ते प्रोडक्शनचं शेवटी प्रत्येकाच्या बरोबर. खांद्यावरती ते एक हे असते, जू असतो, की आपल्याला प्रोडक्शन काढायचं आहे, ते कमी होतंय. तर त्याच्यामुळे सुट्ट्यांचा तो प्रॉब्लेम असायचा. पण कंपनीने मला खूप सपोर्ट केला आणि मग मी 15 दिवस सुट्टी घेऊन आधी गेले. मग गेल्यावर त्यांनी ऑडिशन वगैरे घेतली माझी आणि सगळं पाहिलं आणि त्यांना खूप आवडलं. मग मला खूप छान वाटलं, की चला आणि फक्त ते म्हणाले, की "आपकी भाषा बड़ी भ्रष्ट है." मैंने कहा, "क्या हुआ?" तो "इसमें मराठी मिक्स है, इसमें ओके. थोड़ा दाल-चावल है, हां, हां, हां. वरण-भात आहे." तर म्हटलं, "ठीक आहे, मग काय करायचं?" तर मग त्यांनी मला शूट सुरू होण्याच्या एक 8-10 दिवस आधी पुन्हा दुसऱ्या महिन्यात शूट सुरू होणार होतं. तेव्हा मला बोलावलं आणि सांगितलं, की "तुम्ही या आणि इकडे भाषा शिका." मग मी बनारसला गेले आणि शरदकडे राहिले, भावाकडे आणि ते सगळी मंडळी होतीच नाटकातली तिथे. त्यांच्याबरोबर छान गप्पा मारायची. मग हिंदी माझी इतकी छान झाली, की तिकडे जे शूट करायला मुंबईवरून वगैरे सगळे जे आले, त्यांना कळलंच नाही की मी महाराष्ट्रीयन आहे. घरून जेव्हा फोन यायचा ना, त्या सिनेमात माझं नाव नेहा होतं. तर "शोभाला द्या ना." "कौन शोभा? इधर कौन शोभा? इधर कोई शोभा नहीं है." तिकडे फोन इधर कोई शोभा नहीं है. आणि मग नंतर त्यांना कळलं, "आप मराठी हो?" मग मी त्यांच्यासमोर घरच्याशी मराठीत बोलायची. "लगता ही नहीं है आप मराठी हो." इतकी छान हिंदी मग मी बोलायला लागले. आणि मग ती भाषा चांगली झाली. मग तिथे राहून मी भोजपुरी, थोडंसं तिकडची बनारसी हे शिकले आणि मग मी तिकडे परीक्षक म्हणून पण मग जायला लागले आणि ह्या सगळ्या भाषा मला हळू अवगत झाल्या. गुजराती आणि मारवाडी ह्या मला आधीपासून येत होत्या. ओके. बाकीच्या मग मी हळू शिकत गेले. सो हिंदीचा पहिला चित्रपट छान होता. छान होता आणि त्यात मी हिरोईन झाले आणि तो चित्रपट पण झाला दुर्दैवाने असं, की त्यांनी तो मोठ्या पडद्यावर आणलाच नाही. त्यात चांगले कलाकार होते आणि तेव्हा तो व्हिडिओचा काळ होता. त्यांनी त्याचा व्हिडिओ केला आणि मग त्या व्हिडिओचा सेल केला. त्या कॅसेट आल्या आणि मग त्यांनी सगळ्यांनी तो पाहिला. बरोबर. असं झालं. वॉव! किती छान ना. मॅम आता बऱ्याचदा असं होतं ना, की तू हिरोईन नाही वाटत, तू अभिनेत्री वाटतच नाही. असं कधी झालंय का तुमच्यासोबत? झालंय, तू अगदी बरोबर प्रश्न विचारला. म्हणजे अजूनही माझ्या मैत्रिणी किंवा माझ्या बहिणी पण आता मला बोलतात, की "ताई, अगं तू नाटकात काम करते, तू सीरियलमध्ये काम करते, वाटत नाही तुझ्याकडे पाहून असं." कंपनीत म्हणजे मला कंपनीमध्ये शोभाकडून नाही म्हणायचे, शोभे. प्रेमाने असतं ना मैत्रीण, "ए शोभे, चल आपल्याला हे करायचं." असं असं ते सगळं. म्हणजे मी सिनेमा करते आणि बाहेर माझा एवढा मान मरत होते. तिकडे तसं काही हे नाही. आपण ज्यांच्याबरोबर गेलो तसं काम करायचं. वाटत नाही तुझ्याकडे पाहून. वाटायला कशाला पाहिजे?
आहे ना, मी अशीच आहे. मी तुला सांगू का गंमत? जेव्हा मी पहिला सिनेमा केला ना, डायरेक्टरला मी हे सांगितलं, की "आप मुझे जितना गंदी गाली देना ना, बोलो मैं दूँगी, लेकिन मुझे कपड़ा पूरा देना पहनने के लिए. मैं पंजाबी पहनूँगी, चूड़ीदार पहनूँगी, जो भी दोगे साड़ी पहनूँगी, लेकिन छोटा कपड़ा मत देना मुझे पहनने के लिए." अच्छा, हिरोईन के आधीपासून लिए. शॉर्ट्सचे काटाच होता. हो, म्हणजे मला काटा असं नाही. पण काय की मी असं वाटतं नको कशाला ना, काही गरज नाही याची. आपण आपल्या अभिनयातनं हे दाखवूयात, की आपल्याला जे काय दाखवायचंय ते. तर गरज नाहीये ह्या कपड्यांची असं मला वाटतं. आणि त्यांनी पण मला कधी तसा आग्रह केला नाही आणि व्यवस्थितपणे शूट झालं. आणि अजूनही सगळे म्हणतात, की "नाही वाटत." म्हटलं, "ठीक आहे, नाही वाटत तर नाही वाटत. तुम्हाला समोर पडद्यावर दिसते ना मी, बस. माझ्यासाठी पुष्कळ आहे." नाही, हल्लीचे जे कलाकार येतात ते तसं राहतात, खूप मॉडर्न, बोल्ड, म्हणून तो एक दृष्टिकोन झाला आम्हा काय सगळ्यांचा. झालं ना, की मुंबईला मी आता पाहते, की खूप राज्यातनं मुली आलेल्या आहेत आणि डोक्यात ती संकल्पना घेऊन येतात, की असे कपडे घालायचे, सिगारेट प्यायची, ड्रिंक करायचं, तरच आपण हिरोईन झालोय वगैरे असं तसं. पण असं नाहीये. तुम्ही तुमच्या ज्ञानावरती, तुमच्या कलेवरती ठाम राहा. तुमचा आत्मविश्वास, तुमचे पेशन्स असू द्या. बरोबर सगळं काय होतं. तुम्हाला गरज नाही ह्या सगळ्या गोष्टी करायची. मी सुरुवातीला सांगितलं ना, की व्यसनांकडे वळू नका. ते गरजेचं नाहीये. व्यवस्थित कपडे मी आजही घालून जाते. पंजाबी ड्रेस, चुडीदार जे काय असेल ते मी व्यवस्थित घालून जाते. कारण मला इथे सगळेजण ताई म्हणतात. तर ताई ताईच वाटली पाहिजे असं मला वाटतं. खूप सुंदर. शोभाताईंसोबत गप्पा करताना मलाही खूप मजा आली आणि 38 वर्षांचा हा जो अनुभव आहे, त्या प्रत्येक शब्दातून आमच्या सारख्यांना एक प्रेरणा मिळतेय. सो थँक सो मच शोभाताई. मी पण आजपासून तुम्हाला शोभाताईच म्हणेल. सो येस, अशाच गप्पा पुन्हा एकदा आपण करूयात एका नवीन व्यक्तीसोबत, नवीन अभिनेता अभिनेत्रीसोबत. आणि मॅम, अजून तुम्हाला काम करायचं असं तुम्ही म्हणतात प्रत्येक वेळी. हो. सो येस, नेक्स्ट टाइम मी जोपर्यंत माझा श्वास चालू आहे आणि माझे हातपाय काम करतात, तोपर्यंत मी काम करत राहणार. ते नाटक असेल, सिरियल असेल, वेब सिरीज असेल, सिनेमा असेल, पण मी रंगभूमीशी जोडलेली राहणार. क्या बात आहे. काम करा. ऑल द बेस्ट. आणि येस, पुन्हा एकदा आपण अशीच एक गप्पांची मैफिल रंगवूयात, नाही का? नक्की, नक्की, नक्की. थँक यू सो मच आज तुम्ही मला इकडे ठीक आहे, बोलवलं ठीक आहे. आणि खूप छान वाटलं मला तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारताना आणि तुम्ही सगळेजण एवढी सगळी टीम किशोर सरांनी इकडे उभी केलेली आहे आणि खूप छान वाटलं ह्या नवीन स्टुडिओमध्ये त्यांच्या की त्याच्यात मला त्यांनी पहिल्यांदा बोलवलं आणि पहिल्यासारखंच Treatment मिळाली. ट्रीटमेंट मिळाली. नाही, शोभा आपली आणि ती येईल आणि हे सगळं गप्पा मारेल. तर खूप छान वाटलं. त्याच्यात आधीमध्ये आणि आतामध्ये म्हणजे जेव्हापासून मी त्याला ओळखते जवळपास 25 वर्ष तर नक्कीच होऊन गेले. काहीच फरक नाही आहे. तसाच तो माणूस आहे आणि असाच तू राहा असंच Yes. म्हणते आणि धन्यवाद देते की तुम्हाला आज इकडे बोलवलंच किशोर. चलो, थँक्यू सो मच. आणि रसिक मायबाप तुम्ही आहात. तुमचं प्रेम आहे म्हणून आम्ही सगळे आहोत. हो, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.